आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. ही ब्रह्मांडीय ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भाग्यशाली आयुष्याचा भाग्यशाली जीवनाचा प्रवाह घेऊन येणारी ऊर्जा आहे. आणि हाच विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आहे. आजचा विषय भाग्यशाली जीवन. भाग्यशाली जीवन जगायचं असेल तर ऊर्जावान होऊन जगणं किती गरजेचं आहे हे आज आपण बघणार आहे. आज आपण बघणार आहे की समृद्धी, पैसा, आरोग्य, प्रेम ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला आणि मला हव्या असतील तर तर त्या ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं रहस्य काय आहे हे आज आपल्याला उलगडायचं आहे. आपल्या आतील त्या ऊर्जा कशा प्रकारे आपल्याला वाढवायचं आहे हे आज आपल्याला बघायचं आहे. हो, समृद्धी, पैसा, आरोग्य, संपन्नता, प्रेम ह्या ऊर्जा जर तुम्हाला आणि मला आपल्या आयुष्यात आणायच्या असतील ना, तर यासाठी सगळ्यात गरजेचं काय आहे तर ते आकर्षित करणे. आणि हे आकर्षित करण्यासाठी किंवा हे सर्व माझ्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी मला ब्रह्मांड ऊर्जेचा कसा उपयोग करायचा, या युनिव्हर्सल एनर्जीचा, युनिव्हर्सल लाईफ एनर्जीचा, प्राणशक्तीचा, प्राण ऊर्जेचा, त्या जैविक ऊर्जेचा कसा वापर करायचा आहे हे आज आपल्याला बघायचं आहे. यस, तीच ती ब्रह्मांडीय ऊर्जा जी झाडांना फुलवते, जी फुलांना फुलवते, जी नद्या वाहवते आणि त्याच ऊर्जेच्या असण्याने ती नदी वाहत आहे खळखळ खळखळ खळ. त्या झरण्याचं ते खळखळतं पाणी त्याच ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने आहे. माझ्या अंगणामधील तुळशीचं ते फुलणं ते छान त्याच ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने आहे. तो मातीचा सुगंध त्याच ब्रह्मांडीय ऊर्जेचा आहे. आणि त्या मोगऱ्याचं फुलणं, त्या मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध सुद्धा याच ऊर्जेने दिलेला आहे. तुम्ही मी आज जिवंत आहे ते सुद्धा याच ऊर्जेने आहे. हो, याच ऊर्जेसोबत आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आणि याच ऊर्जेच्या असण्याने आज आपण बघणार आहे की कशा प्रकारे आपण याच ऊर्जेचा वापर करून माझ्या तुमच्या आयुष्यामध्ये भाग्यशाली जीवन जगण्याची ती संधी आपण उपलब्ध करू शकतो. मी सर्वात भाग्यशाली आहे असं कोण म्हणतं तर जी व्यक्ती या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत पूर्णपणे जोडलेली आहे तिचं जगणं हे भाग्यशाली असतं. आणि हे कसं आहे हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. आपल्या हृदयामधलं ते धडधडत असणं, आपल्या हृदय चक्रामध्ये धडधडत असणार ते हृदय ते सुद्धा या ब्रह्मांडीय ऊर्जेच्याच असण्यानी आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ऊर्जेसह एकरूप होऊन बघायचंच आहे. मी त्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी हे जे काही मी वारंवार म्हणत आहे तर मी तुम्हाला अगोदर सांगणारच आहे की ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, काय आहे ही ऊर्जा, ही कसं कार्य करते. आणि याच सोबत या ऊर्जेचा उपयोग तुम्हाला मला माझ्या आयुष्यामध्ये, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, आपल्या आप्तसखियांच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे करायचं आहे, कशा प्रकारे आपण इतरांना सुद्धा समृद्धी, आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य, संपन्नता आणण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करू शकतो हे मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. आणि हे काय आहे तर हे आहे आध्यात्मिक विज्ञान. अध्यात्मशास्त्राचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून कसा उपयोग करायचा हे आपल्याला आज शिकायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सर्व संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सर्व प्रत्येक धर्मामधील, प्रत्येक पंथामधील साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते श्री संत गाडगे बाबा सुद्धा सांगायचे काय, हेच सर्व कुराणमध्ये सुद्धा जे आहे, बायबलमध्ये आहे, भागवतगीतेमध्ये तेच आहे, त्या अथर्व वेदामध्ये सुद्धा त्याच ऊर्जेचा उल्लेख आहे. हेच ते सर्व काय तुझं आहे तुझं पाशी.
परी तू जागा भुललाशी. तुझ्या जवळ आहे सर्व, फक्त त्या ऊर्जेचा वापर करा. देव माणसात आहे, सांगितलंय ना. देव म्हणजे काय, तर ती ब्रह्मांडीय ऊर्जा त्या प्रत्येक माणसामध्ये आहे. स्वतः मधील माणसाला ओळखा. सांगितलंय ना. आपल्यापैकी आता एवढे सन्माननीय सदस्य समोर आहेत, या प्रत्येकाला माहिती आहे की की आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. आणि विज्ञान सुद्धा हेच सांगते आहे की तुझ्या आतमध्ये हिलिंग पॉवर, या शरीरामध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता आहे. हे कोण सांगते? विज्ञान सांगते, आरोग्यशास्त्र सांगते की शरीराला जरी एखाद्या वेळेस एखाद्या औषधी नाही मिळाली तरी शरीर स्वतःला दुरुस्त करत असतं. सगळ्यांना माहिती आहे, समजा आपलं हाडबीड एखाद्या ठिकाणी फ्रॅक्चर झालं की काही दिवसामध्ये डॉक्टरकडे जा, नका जाऊ, ते जुडतं. डॉक्टरकडे यासाठी जातो की ते जुडणार आहे, ते व्यवस्थित जुडावं यासाठी. यावरूनच आपल्याला सगळ्यांना समजते की तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची ती क्षमता आहे. मग ही क्षमता कोणती आहे? कुठली ती ऊर्जा आहे की ती आपल्याला दुरुस्त करते, आपल्याला आपलं आरोग्य पुन्हा सुधारित करते? कुठली अशी ऊर्जा आहे की जी आपल्याला आपल्या दुःखापासून, वेदनांपासून काही दिवसामध्ये आराम देतं? तुम्हाला माहितीये ना, आपण आपले सर्व पूर्वज सांगतात, एखादी व्यक्ती दुःखामध्ये असेल, एखादीला आघात पोहोचला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला वाटत असेल आता मी यामधून कसा वगैरे निघू, जर काय मोठा प्रश्न असेल, तर आपले मोठे लोक आपल्याला सांगतात, बघा, वेळ प्रत्येक गोष्टीवर उत्तर देत असते. वेळ निघून जाऊ द्या, हळूहळू सगळ्या गोष्टी ठीक होतील. म्हणजे काय, तर तुमचं शरीर, तुमचं मन स्वतःला दुरुस्त करणार आहे. या प्रसंगामध्ये टिकण्याची तुम्हाला ताकद देणार आहे. फक्त आपण ह्या सगळ्या गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि अध्यात्मशास्त्राच्या या ऊर्जेसोबत त्याचा जोड करत नाही. आपण त्याला त्या दृष्टीतून बघत नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, या ऊर्जेचा मी वापर कसा करावा हे समजून घेणे. म्हणजेच काय, मी स्वतः पुन्हा स्वतःला या ब्रह्मांडासोबत जोडणे, मोठ्या प्रमाणात जोडणे. या विषयावर आपण छान प्रकारे बोलणारच आहे. पण तरीही आजच्या सेशनची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने करायची आहे. तरी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वजण व्हिडिओ सुरू करूया. आपल्याला आजच्या सेशनची सुरुवात छान ऊर्जेसह करायची आहे. हा प्रवास आपल्याला सुंदर, अद्भुत करायचा आहे. आणि या दैवीय क्षणाला आपण स्वतःमध्ये सामील करून घ्यायचं आहे. आले? रेडी? रेडी? सर्वजण रेडी आहात? येस. युट्यूब वरच्या सर्व सन्मानित सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडीय ऊर्जा आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. शांतपणे डोळे बंद करून घ्या. शांतपणे डोळे बंद करून घ्या. नक्कीच आज आपण या अद्भुत प्रवासासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि हे ब्रह्मांडीय ऊर्जा, सर्व देवी देवता, सर्व संत, सर्व गुरु सद्गुरु आम्हाला आजच्या सेशन मध्ये एकाग्रता आणि ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता हवी आहे. आजच्या सेशन मधून आमच्या अंतर्मनाचे दरवाजे उघडून आम्हाला शांती, समाधान आणि समृद्धीची ऊर्जा स्वतःमध्ये ग्रहण करायची आहे, समाविष्ट करायची आहे. आम्हाला आमच्या पुढील भविष्यासाठी वाटचाल उत्कृष्ट करण्याकरिता ऊर्जा ग्रहण करायची आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आणि संरक्षणाची आम्हाला गरज लागणार आहे. ती आपण आम्हाला पुरवालच. खूप धन्यवाद. खूप खूप
धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या नशिबाचे द्वार उघडणार, भाग्यशाली जीवनाचा पाया आपली रचणार. हे भाग्यशाली जीवन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रदान करणार, मला पूर्ण विश्वास आहे. आणि समृद्धी, सुख, समाधान, पैसा, आरोग्य, संपन्नता आणि प्रेम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सहज सहजतेने वाहवत येणार. चला तर मग या दैवीय क्षणांना आपलंसं करूया, पूर्णपणे समर्पित करूया, स्वतःला पूर्णपणे समर्पित करूया. या सेशनच्या शेवटी आपण एक सुंदर ऊर्जावान करणार असं मेडिटेशन घेणार आहे. या ध्यानाचा सुद्धा आपण सर्वजण छान लाभ घेऊया, स्वतःला समृद्ध करूया. आपण सर्वजण पुढील काही सेकंद फक्त शांत बसा, चेहऱ्यावर स्मित हास्य घ्या, दीर्घ श्वास घ्या या श्वासासोबत स्वतःमध्ये येणाऱ्या ऊर्जेकडे पूर्ण लक्ष द्या. प्रत्येक श्वासासोबत आपल्या आतमध्ये येणाऱ्या ऊर्जेकडे पूर्ण लक्ष द्या आणि हातामधील ऊर्जेकडे सुद्धा पूर्ण लक्ष द्या. दीर्घ श्वास घ्या. हा श्वास आपल्या अंतरंगामधील ऊर्जा जागृत करत आहे. पुन्हा एकदा. पुन्हा एकदा. माझ्यामधील सर्व ताण तणावाच्या ऊर्जा पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडू शकता. खूप सुंदर. आर यू ओके ऑल ऑफ यू? खूप सुंदर. आता आपण छान आपल्या सेशनला सुरुवात करूया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्याच आतमध्ये असलेली प्राणशक्ती, प्राण ऊर्जा जी आज रोजी मी खेचून घेत आहे या ब्रह्मांडाकडून, जी आध्यात्मिक ऊर्जा जी मी आज 30 ते 35% घेत आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये या ब्रह्मांडाकडून प्राणशक्ती, प्राण ऊर्जा खेचून घेणे आणि या घेतलेल्या प्राण ऊर्जेचा आरोग्यशास्त्रानुसार स्वतःचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी, मानसशास्त्रानुसार मनशांती आणि मानसिक आजारांकरिता, त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून या ऊर्जेचा वापर आपल्याला करायचा आहे. माझे चक्र बॅलन्स करून
माझे चक्र बॅलन्स करून माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भौतिक जगामध्ये प्रगती, आर्थिक प्रगती, आर्थिक सुलभता आणि इतरांसाठी कार्य करण्याची प्रेरणा, ती धैर्य, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता, हिम्मत, योग्य निर्णय क्षमता, विद्यार्थी मित्रांमध्ये एकाग्रता, काय काय सांगू, किती किती सांगू. तर मी एका शब्दामध्ये सांगेल की भाग्यशाली जीवनाची चाबी मला माझ्या आयुष्याची हवी आहे. ते भाग्यशाली जीवन माझं कसं असावं हे हे मिळवून देणारी ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. माझ्याच आतमध्ये असलेल्या प्राणशक्तीचा, प्राण ऊर्जेचा, जैविक शक्तीचा, ज्याला विज्ञान जैविक शक्ती म्हणते, तेच आध्यात्मिक ऊर्जेचा मी योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे टेक्निक शिकून घेणे आणि आणि माझ्या आयुष्याला भाग्यशाली आयुष्य करणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग करणे. शब्द वापरलेला आहे रेखी, पण रेखी म्हणजे काय, तर बस ही निसर्गाची ऊर्जा. जसं मी तुम्हाला मगा म्हटलं, ती फुलणारं फुल ज्या ऊर्जेने फुलते, माझं माझ्या घरचं जेवण सुंदर रुचकर ज्या ऊर्जेने होते, मी सकाळी उठल्यानंतर जो जिवंत असतो, जिवंत असते, जे ज्या ऊर्जेच्या असण्याने असते, तीच ऊर्जा. किती ऊर्जेचं स्वरूप सांगावं संपणार नाही. 2 तास लागतील, पण मी बोलतच राहील. म्हणून मी एवढं सांगते, हे ब्रह्मांड ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी माझ्या ऊर्जेचा वापर कसा करायचा हे शिकणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत पुन्हा स्वतःला जोडणं. यामध्ये काय करावं लागतं, तर यामध्ये फक्त आज आपण ज्या प्रकारे ध्यानधारणा करत आहे, तीच ध्यानधारणा एका वेगळ्या टेक्निकने करायची आहे आणि ऊर्जावान व्हायचं आहे हे शिकायचं आहे. हे शिकायचं आहे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत एकरूप व्हायचं आहे. मी शब्द देते, आज तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला माझ्या आयुष्याच्या या गोष्टीवर कार्य करायचं आहे, तर एवढं सांगते, आज आहे त्यापेक्षा पुढील 45 दिवसामध्ये तुमचं आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडलेला असेलच. फक्त सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन करा बस. की ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या माझ्या प्रत्येकावर कृपा करत असते, कारण ती ऊर्जा म्हणजेच विज्ञान आहे. ती ऊर्जा म्हणजेच अध्यात्मशास्त्र आहे आणि ती ऊर्जा म्हणजे कुठेही चमत्कार नसून, ती ऊर्जा म्हणजे कुठेही अंधश्रद्धा नसून, ती ऊर्जा म्हणजे कुठेही भूत प्रेत बाधा किंवा आणखी इतर कुठल्याही गोष्टीशी वशीकरण वगैरे कुठंच काहीच संबंध नसून, ती एक फक्त आणि फक्त सुंदर ऊर्जा आहे जी संपूर्ण विश्वामध्ये आहे. वैश्विक ऊर्जा, संपूर्ण विश्वामध्ये असलेली ती वैश्विक ऊर्जा जी एकच आहे, प्रत्येक खंडामध्ये असलेली ती वैश्विक ऊर्जा जी एकच आहे, जिच्या असण्याने मी जिवंत आहे, जिच्या असण्याने हे ब्रह्मांड चालत आहे आणि तेथे कसं आहे, तेथे भरभरून आहे, तेथे कशाचीच कमी नाहीये. तेथे आहे ते वैश्विक स्वरूपात आहे, प्रचंड. आणि आपण केवढं, तेवढंच सूक्ष्म. मला एक सांगा, त्या विश्व स्वरूपाकडून आपण सूक्ष्म स्वरूपाने कितीही घेतलं तरी तिकडे कमी पडणार आहे का? कधीच नाही. फक्त मला ते योग्य प्रकारे घेता आलं पाहिजे, ते मागता आलं पाहिजे आणि ते मिळालेलं मला योग्य प्रकारे स्वीकारता आलं पाहिजे. ती स्वीकारण्याची क्षमता आणि
आपण काय म्हणतो नेहमी, झोळी मोठी करूया. म्हणजे काय, तर ती माझी घेण्याची क्षमता वाढवूया. ती क्षमता माझी जशी वाढणार नाही, तसं तसं आपल्याकडे येणारा सोर्स वाढणार आहे. म्हणजेच माझ्या भाग्यशाली जीवनाची चाबी मला देणार आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा, शब्द केवढा सुंदर वाटते ना, ब्रह्मांडीय ऊर्जा. फक्त ऊर्जेसोबत एकरूप व्हा. काही लोक म्हणतील, मॅडम फक्त मेडिटेशन करण्याने काही होतं का? करून बघा. मेडिटेशन केल्यामुळे तुमच्यामध्ये काय ऊर्जा येते आणि तुम्ही कसे निर्णय घेता. अत्यंत आळशी 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 असणारे लोक सुद्धा ऍक्टिव्हपणे कार्य करायला लागलेले आहेत. वर्षानुवर्ष झाले मॅडम मी बिझनेस मध्ये, माझं लक्षच लागत नाहीये, जावंच वाटत नाहीये. ते आता उत्स्फूर्तपणे कार्य करायला लागले आहेत, कारण त्यांचे चक्र बॅलन्स झाले आहेत. शरीरामधील ऊर्जेचा सोर्स वाढलेला आहे, ती प्राणशक्ती वाढलेली आहे आणि ती प्राणशक्ती तुमचं भाग्य बदलणारी ऊर्जा म्हणून कार्य करत आहे. या ऊर्जेला तुम्ही कितीही नावं द्या, हजारो, ते ब्रह्मांड त्या शब्दाप्रती माझं प्रेम तसंच ठेवणार आहे. आणि त्या ब्रह्मांडाला मी फक्त प्रार्थना करते की मला जेव्हा एखादी व्यक्ती एखादा विषय सांगते, तेव्हा मला त्या विषयावर बोलण्याची क्षमता प्रदान करा. म्हणून मी म्हणते आहे ते भाग्यशाली जीवन. प्रत्येकाला वाटतं ना की माझं आयुष्य, माझं सुद्धा भाग्य खूप सुंदर असावं, माझं भाग्य खूप छान असावं. प्रत्येकाला वाटतं. असं आहे का कोणी की त्याला वाटतं की नाही, काही गरज नाहीये, काही गरज नाहीये, माझ्या आयुष्यात दुःख असलं तरी चालतं, असं कोणालाच नाही वाटत. प्रत्येकाला वाटत असतं माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान, माझं भाग्यशाली. एखाद्याने म्हटलं ना आपल्याला की तू भाग्यवान आहेस, की केवढं मस्त वाटते की नाही. एखादं जर म्हणते ना, आमची मुलगी, आमचा मुलगा आम्हाला भाग्याचा लाभला आहे, किती छान वाटते ना आपल्याला असं म्हटलं की. विशेष आमची सून आहे ना, आम्हाला भाग्याची लाभली आहे. अरे मग तर विचारूच नका. आहे ना महिला मंडळ, केवढा तो गगनात मावेनासा आनंद होतो, होतो की नाही. येस. तर हेच भाग्यशाली बनवणं माझ्या असण्याने. मी तुम्हाला एक साधीशी गोष्ट सांगू का? तुम्ही एखाद्या दुकानमध्ये जाणार खरेदी करायला, बघा, स्वतःसाठी तर ऊर्जा काम करणारच आहे, उत्तम उत्कृष्ट उत्तमात उत्तम, स्वतःसाठी काम करणारच आहे. पण तुमची ऊर्जा कशी वाढणार बघा. समजा तुम्ही एका दुकानात पाहिलं की जेथे आहे ना गर्दी नाही आणि मी जाते आहे, जेथे गर्दी नाही आणि मी प्रवेश करते आहे कारण मला पटकन खरेदी करून निघायचं आहे, तुम्हाला सांगू, तुमच्या मागे त्वरित ते दुकान भरणार, त्वरित त्या दुकानमध्ये अधिक गर्दी होणार. अरे, मी तर गर्दी नाही हे बघून आलो, पण दुकानमध्ये तर 5 मिनिटामध्ये गर्दी झाली आहे. हे कसं भाग्य, कसं आहे? तर ते भाग्यशाली तुम्हीच आहात. तुमचा ऑरा एवढा सुंदर आहे की तुम्ही तेथे पाऊल टाकला आणि पुन्हा तुमच्या मागे समृद्धी त्या दुकानमध्ये त्या व्यक्तीकडे आली. एवढं तुम्हाला भाग्यवान व्हायचंय की माझ्या आयुष्यामध्ये मी तर त्या सगळ्या गोष्टी मिळवतोच आहे, पण माझ्या असण्याने सहजतेने इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते भाग्य यावं. केवढा आनंदाची, केवढी छान गोष्ट आहे ना. अनेक जणांना माझा कन्सेप्ट समजला नाही. समजला ना? हा, मग चेहऱ्यावर हास्य. ग्रँड मास्टर्स आता होते नसं, एखाद्या ठिकाणी काहीच नाहीये, पण आपण गेलो तिथे समृद्धी येतं, आपण गेलो तिथे निर्णय बदलायला लागतात, अनेक सगळ्या गोष्टी खूप सुंदर 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 होतात. तुमच्या असण्याने इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद येतो, तुमच्या असण्याने इतरांना आधार वाटतो. हे ते भाग्यशाली जीवन. चला, तर थोडस पुढे जाऊया. भाग्यशाली जीवनाकडे आपल्याला बघायचं आहे आणि छान प्रकारे ऊर्जेचं एकरूप व्हायचं आहे. तर ही ब्रह्मांड ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर स्वतःला पुन्हा त्या ब्रह्मांडासोबत जोडणं. जेवढा मी जोडला आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात, कारण मी आणि तुम्ही जिवंत आहोत याचा अर्थ कुठेतरी आपण ब्रह्मांडाशी जुडलेलाच आहे. पण या ब्रह्मांड ऊर्जेची अधिक जास्त प्रमाणात जोडायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या, ज्या कुठल्या कार्यामध्ये, जेथे कुठे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत, अडथळे आहेत, ते तेथील ती अडचणी, अडथळे
दूर करून सुरळीत प्रवाह निर्माण करणे. जेथे दुःख आहे, वेदना आहे, तेथे आराम, आल्हाददायक आणि प्रेम निर्माण करणे. जेथे कमतरता आहे गोष्टीची, जेथे कुठे एखादी गोष्ट नाही मिळत आहे आयुष्यामध्ये, एखाद्या समाधानाची, एखाद्या आनंदाची, एखाद्या गोष्टीची, एखाद्या सुखाची किंवा समृद्धीची कमी आहे, तर आयुष्यामध्ये ज्या गोष्टीची कमी आहे ती कमी भरून काढणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये या ऊर्जेचा उपयोग कुठे करायचा आहे, तेथे तुम्ही करण्याचा फक्त विचार क्रिएट करा आणि त्या कार्यासाठी ऊर्जेचा प्रवाह सुरू करा. विद्यार्थी मित्रांना एकाग्रता हवी आहे, विद्यार्थी मित्रांना फोकस हवा आहे, विद्यार्थी मित्रांना स्वतःमध्ये स्थिरत्व हवं आहे. त्यांचं काय म्हणूया, मला काय करावं, माझं भविष्याचं उद्दिष्ट काय आहे, माझ्या आयुष्याचं मला काय घडायचं आहे, हे जे काही उद्दिष्ट आहे यामध्ये क्लिअरिटी आहे ना, आणि त्या ध्येयाप्रती योग्य पावलं उचलणं, ही क्षमता, ही निर्णय क्षमता आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारं जे स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण करायचं आहे ते करायचं तुम्हाला हवं आहे. बस फक्त तुम्ही विचार क्रिएट करावा आणि ऊर्जेने म्हणावं तथास्तु, तथास्तु. आणि जसं मी आता तुम्हाला सांगितलं की भाग्यशाली आयुष्य जगायचं आहे, भाग्यशाली आयुष्य जगायचं आहे, तर तुम्हाला आणि सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही की भाग्यशाली जीवन ही काही संयोगाने मिळणारी गोष्ट नाही आहे. सहज मी भाग्यशाली झालो असं होत नाही. तर तर ती एनर्जी आपल्याला ती आपण स्वतः एनर्जी अलाइन घडवू शकत असतो. स्वतः तेवढं ऊर्जावान घडवू शकत असतो आपण. आपण स्वतःला भाग्यशाली ठरवू शकत असतो, घडवू शकत असतो, ऊर्जावान घडवू शकत असतो. जर मी माझ्या आधी आज माझी एनर्जी लेवल कशीही असू दे, पण जर का मी थोडा वेळ ध्यान धारणा केली तर मी स्वतःला ते भाग्यशाली आयुष्य जगणे एफर्ट करतो. ती माझी क्षमता निर्माण होते. मलाच ते मिळावं, ते माझंच आहे. यस, शुद्ध मन आणि ऊर्जा काय करते, कोणाला मिळतं भाग्यशाली जीवन? ज्यांचं मन शुद्ध आहे, ज्यांची ठाम श्रद्धा आहे आणि ज्यांच्याकडे असलेला तो ऊर्जेचा प्रवाह स्वच्छ आहे, ज्यांची ऊर्जा इडा आणि पिंगला मधून येते 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 आणि सुषुम्नामधून मोठ्या प्रमाणामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये सहस्रार पर्यंत जाते. हा प्रवाह त्यांचा सुंदर सुरू आहे, छान सुरू आहे. म्हणून मी म्हटलं आहे, जेथे शुद्ध मन आहे, जेथे छान श्रद्धा आहे, जेथे ठामपणा आहे आणि जेथे ऊर्जेचा प्रवाह स्वच्छ आहे, तेथे नशीब आपोआप फुलत जातं. तुमच्या नशिबाचे घडविते तुम्हीच आहात. तुमचं भाग्य घडवणारे तुम्हीच आहात. आणि मग आपण स्वतःच्या भाग्याचा अनेक वेळा उल्लेख करत असतो की जर माझ्या आयुष्यामध्ये पैसा भरभरून आहे तर मी भाग्यशाली आहे. का? कारण बऱ्याच वेळा असं वाटत असतं की पैसा म्हणजे भाग्यशाली असण्याचं लक्षण आहे. हे काही चूक नाही, हे काही चूक नाही. कारण पैसा असेल तर आपण सर्व सुख उपभोगू शकतो. पैसा नसेल तर अनेक वेळा अनेक गोष्टींसाठी स्ट्रगल करावा लागू शकतो. म्हणून आजच्या जगामध्ये पैसा हा अत्यंत महत्वाचा आहे. असं वाटते का तुम्हाला? मी तुमचे माईक सुरू करते, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आता मध्ये मध्ये येतं ना बऱ्याच वेळा आवाज बॅकग्राऊंडचा, म्हणून बंद केलेलं असतं. कोणाला वाटते आहे की पैसा खरंच गरजेचा आहे? हात वर करा, बोलू शकता. अच्छा, नवीन कॅन्डिडेट आलेले आहे, संपदा कुंभार. काय वाटते तुम्हाला, सांगा. पैसा तर महत्वाचा आहेच, आहेच. कारण तो असेल तर मन असतो माणसाला जीवनात.
असं आहे बरोबर. ना. तो असेल तर चार लोकांमध्ये किंमतही असते, हो ना. हो. नक्कीच. पैसा आहे तर त्याला आपण समृद्धीचं लक्षण म्हणत असतो. येस, काही चूक नाही. पैशाबद्दलच्या आपल्या भावना खूप सुंदरच असायला हव्यात. पैसा असेल तेव्हा आपल्याला चार लोकांमध्ये मान सन्मान सुद्धा मिळतो. महत्वाचं म्हणजे आपल्या सर्व गरजा आपण सहजतेने पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता करू. पैसे असतात बरोबर. तेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते. पण पैसे असतात तेव्हा आपण काय म्हणे निश्चिंत आयुष्य जगू शकत असतो. एक मोठ्या प्रमाणात चिंता आपल्या मनाला राहत नाही. बरोबर आहे का? बरोबर. ओके. हो. आणि आजच्या जगामध्ये असं अनेक जण म्हणतात, सगळे सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही. कशाचं काम करता येत नाही. बरोबर. येस. मग जर का आपल्याकडे तो पैसा, समृद्धी, आर्थिकता आहे तर आपण कुठेतरी भाग्यशाली आहोत असं आपल्याला आहोत. वाटते. नक्कीच आजच्या सेशनच्या प्रत्येक नव्या नव्या टप्प्या पुढच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जाणारच आहेत. फक्त एक एक बघूया. आपण पैसा घेतलाय ना पहिले, पैशाबद्दल बोलूया. हो ना. येस. हा बोला उषाबाई, तुम्ही माईक सुरू केला, बोला. होच ना, पैसा असेल तरच आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला जवळ करतात मॅडम. पैसा पाहिजे, पैसा असेल तर सगळ्या समाजात माणसांचा मान सन्मान असतो. नातेवाईक जवळ करतात, आपले मुलं पण म्हातारपणी आपल्याला सांभाळतात, नाहीतर कुणी आपल्याकडे डोकून सुद्धा बघत नाही. पैशामुळे बरोबर. आपल्या सगळ्या गरजा म्हणजे पूर्ण पण होतात आणि आपल्याला सगळं म्हणजे समृद्धी मिळते सगळ्या बाजूने. खूप छान. ओके. आता तुम्ही असेच राहा. हा. आपण एक एक कधी बरं ऊर्जेसोबत जोडल्याने आपल्या सगळ्या भाग्यशाली जीवनासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात हे आपण बघूया. तुम्ही मात्र असेच राहा. ओके. हा. बघूया आपण हे भाग्यशाली जीवन म्हणजे काय. आणि आता आपण पाहिलं आहे की भाग्यशाली जीवन म्हणजे काय. तर आपल्याकडे भरभरून पैसा असणं. ओके. एक टप्पा. हं. तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांसाठी यात पैसा गरजेचाच आहे. गरजेचाच आहे. पैसा पाहिजेच. प्रत्येकाकडे पाहिजे. आणि हो, ऊर्जेसह जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे भरभरून पैसे असतात. हे मी तुम्हाला सांगते. ऊर्जेसोबत जी व्यक्ती ऊर्जावान आहे तिच्याकडे भरपूर पैसा आहे. जी व्यक्ती ऊर्जावान आहे ती व्यक्ती आलेल्या पैशाचा योग्य उपयोग करू शकते. हे पण तुम्हाला तेवढं सांगते. जी व्यक्ती ऊर्जावान आहे त्या व्यक्तीचा जो पैसा खर्च केला जातो ना, तो योग्य जागेवरच खर्च केला जातो. हे सुद्धा तुम्हाला सांगते. आणि तेवढ्याच विश्वासाने सांगते कारण आता एवढ्या सगळ्यांचा आमचा अनुभव आहे ना. थँक्यू युनिव्हर्स. आम्हाला ही चाबी दिल्याबद्दल, आम्हाला हे या गूढ विद्येची उकल घडवून आणल्याबद्दल, आम्हाला आमच्या आतील ऊर्जेची ओळख करून दिल्याबद्दल किती थँक्यू म्हणू. किती थँक्यू म्हणू. कितीही थँक्यू म्हणत राहिली ना तरीही संपणार नाही. कारण माहितीये का त्या ऊर्जेने एवढं भरभरून दिलं आहे, एवढं भरभरून दिलं आहे ना, शब्दात व्यक्त नाही करता येऊ शकत. आणि फक्त मलाच नाही तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तेवढाच सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ऊर्जेने आम्हाला मदत केली आहे. तुम्ही सुद्धा जोडा. तुम्हाला सुद्धा ऊर्जा अशीच भाग्यवान, भाग्यशाली जीवन जगायला तयार करून देईल. मी नेहमी म्हणत असते, ऊर्जेसोबत जोडले आहे मी सगळ्यात भाग्यवान आहे. मी सगळ्यात भाग्यशाली आहे आणि खरंच आहे. आज रोजी प्रचंड ऊर्जा आपल्या ग्रुपची आहे. आणि ह्या सगळा परिवार मिळालेला आहे. हजारोंचा हा परिवार. जेव्हा हे सर्वजण एका जागेवर असतात ना, जे मागाल ते मिळेल एवढी ऊर्जा ग्रुपची कोणाच्या भाग्यामध्ये आहे. हा परिवार कोणाच्या भाग्यामध्ये आहे. आणि त्या परिवारासोबतच आध्यात्मिक प्रगती, त्या परिवारासोबतच आर्थिक सुबत्तता, समृद्धी या परिवारासोबतच मिळालेली आहे. ती आरोग्य संपन्नता या परिवारासोबतच मिळालेलं आहे. ते भरभरून प्रेम,
आणि म्हणूनच मी भाग्यवान आहे, मी भाग्यशाली आहे. आता खरंच आयुष्यामध्ये आणखी काहीतरी असावं जे ब्रह्मांड देणार ते माझ्यासाठी योग्य असणार. हा भाव ऊर्जेसोबत येतो, कारण मिळालेलं परिपूर्ण असतं. किती सांगावं. असं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे का? नवीन सदस्य मी आवर्जून विचारेल, कोणाकोणाला वाटते आहे की असं आयुष्य मला जगायचं आहे? खूप सुंदर, खूप सुंदर. येस. तर नक्कीच हे असंच आयुष्य जगण्याची संधी तुमच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. फक्त या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. भाग्यशाली जीवन जगा. चला तर बघूया. पैसा आपण बघत होतो, हो ना? पैसा बघत होतो. आणि मग पैसा येतो का रेखी शिकल्यामुळे? ब्रह्मांडासोबत जोडल्यामुळे पैसा येतो का? तर काय होते, तर पैसा म्हणजे हे काही फक्त आर्थिक गोष्ट किंवा वस्तू नाहीये. पैसा म्हणजे आहे ना, पैसा म्हणजे ऊर्जेचा प्रवाह आहे. तो सोर्स आहे. जर तुमच्या मनामध्ये पैशांविषयी आदर आहे, समृद्धी आहे, प्रेम आहे, आणि तुमच्या मनामध्ये पैशांबद्दल योग्य विचार आहे, तर तुमच्याकडे पैसा येणारच. आणि सोबतच पैसा तुमच्याकडे येण्यासाठी महत्वाचं आहे तुमचं या संपूर्ण 7 चक्रामधील मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जेव्हा मूलाधार चक्र सशक्त असते, स्ट्रॉंग असते, तेव्हा तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये स्थिरत्व असते, माझे मूळ पक्के असतात, माझा बेस पक्का असतो. आणि मूलाधार चक्राच्या असण्याने, स्ट्रॉंग असण्याने माझ्या आयुष्यामध्ये समृद्धी, भाग्याचा सोनेरी प्रवाह ज्याला आपण म्हणतो, ते खेचून घेण्याची ताकद त्या त्या व्यक्तीमध्ये असते. मला जे हवं आहे ते मला मिळावं, यासाठी मूलाधार चक्र खूप योग्य कार्य करत असते. जर एखाद्या व्यक्तीचं प्रमोशनच होत नाहीये, सोबत त्या सगळ्यांचं प्रमोशन होते, पण माझं प्रमोशन होत नाहीये, तेथे सुद्धा मूलाधार आर्थिक स्थैर्य त्याच्यामध्ये प्राप्त होते. पैसा आपण कुठेही खर्च होतो, आर्थिक स्थिरत्व मिळत नाही आहे. एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, पण वारंवार त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. तुमचं मूलाधार चक्र सक्रिय नाही. तुमच्या आर्थिक स्थैर्याचं प्रतीक आहे मूलाधार चक्र. तुमच्यामध्ये ती स्थिरत्व, आत्मनिर्भरता, आपण म्हणूया बेस पक्का करणं, नाव निर्माण करणं, समृद्धी स्वतःमध्ये निर्माण करणं. कोण निर्माण करणार आहे? मूलाधार चक्र. कळलं? मूलाधार चक्राला काय म्हणतात बरं मराठीमध्ये? सांगा बरं, इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कोण सांगणार? बोला. बेसिक चक्र. काय करते बेसिक चक्र? बोला, बोला, बोला. रूप चक्र ना मॅडम? हं? रूप हा, चक्र. रूट चक्र. इंग्रजीमध्ये रूप. बरोबर, बरोबर, बरोबर. अजून? स्थिरत्व. स्थिरत्व देतं. हा, स्थिर. बरोबर, बरोबर. एकदम ओके. खूप छान. एकदम ओके. बोला, बोला.
मूलाधार, आता अनेक लोकांना असं वाटेल मॅडम मूलाधार, पण मूलाधार कोठे आहे? आपल्या पाठीच्या मुळाशी असलेलं हे मूलाधार कुठे आहे? मुळाजवळ. मूलाधार म्हणजे मुळ पक्के असणे. ज्या झाडाचे मुळ पक्के असतात ते तेवढंही मोठं होऊ शकते, हो ना. आणि आलेल्या वादळामध्ये ते स्थिर राहू शकतं. राहतं. माईक बंद करता प्लीज वर्षा, तुमचा माईक सुरू आहे, माईक बंद करा. तर ते स्थिर राहू शकतं. पृथ्वी तत्व या चक्राचं असतं पृथ्वी तत्व. म्हणजे काय? माईक बंद करा. तुमचं बोलणं झालं की माईक बंद, नाहीतर मग टेस्ट होते. मूलाधार चक्र म्हणजे काय? तर स्थिरत्व. स्थिरत्व, आपला बेस, आपलं फाउंडेशन पक्कं करणं, स्टेबिलिटी, स्थिरत्व, सिक्युरिटी, सुरक्षितता आणि आर्थिक समृद्धीचं केंद्र असलेलं मूलाधार चक्र. जर मूलाधार चक्र मजबूत असेल तर आर्थिक चिंता कमी होतात, सहजतेने पैसा येतो, जीवनामध्ये स्थिरत्व, विश्वास आणि धैर्य निर्माण करता येतं. मूलाधार चक्राची ही एनर्जी आहे. आणि जेव्हा मूलाधार चक्र स्ट्रॉंग असतं ना, सशक्त असतं, तेव्हा त्या व्यक्तीचं समाजामध्ये नाव सुद्धा असतं. आपोआपच त्या सगळ्या गोष्टी होत जातात. तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करता त्या ठिकाणी तुमचं स्थिरत्व आहे. तुम्हाला माझी नोकरी जाईल का याची भीती राहणार नाही. माझ्या नोकरीमध्ये मला कुठेतरी काही अडचण येईल का, किंवा मी मागे खेचला जाईल का, असं होणार नाही. डगमगणार तुम्ही नाही. आणि जर काही छोटं मोठं संकट आलंही तर तुम्ही ते संकट पेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये सहजतेने निर्माण होणार. जेव्हा चक्र कमकुवत असते, स्ट्रॉंग नसते, स्थिर नसते, तेव्हा कायम अंतर्मनामध्ये पैशाची भीती, असुरक्षितता असते, आत्मविश्वास कमी असतो आणि त्या व्यक्तीवर आर्थिक संकट आणि अपयश येत राहतं, कारण स्थिरत्व कमी असतं. मग आर्थिकतेसोबत पैशांसोबत यांचा संबंध आहे का? तर हो. पैसा सुद्धा पृथ्वी तत्वासोबत, एलिमेंट्स ज्याला आपण म्हणत असतो, पृथ्वी तत्वासोबत जोडलेला आहे. आणि पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर स्थिरत्व, पोषण देणारं, भरभराट देणारं. एक दाणा टाका त्या पृथ्वीमध्ये, त्याऐवजी केवढे गव्हाचे, केवढे ज्वारीचे, केवढे मक्याचे दाणे देते ना आपल्याला. एक आंब्याचं बी पेरा, आंबा लाखोनी कमाई करून देतो. देतो ना? देतो की नाही देत? हो म्हणा ना. हा. तर सेम म्हणजे काय? पृथ्वी तत्व म्हणजे काय? तर भरभराट, स्थिरत्व, पोषण करणे आणि पैसा मिळवणं आणि तो टिकवणं आणि तो वाढवणं, या तीनही गोष्टींचं मूळ काय आहे? मूलाधार चक्र. जर तुमचं मूलाधार चक्र छान स्ट्रॉंग आहे तर तुमच्याकडे पैसा भरभरून येतो, आलेला पैसा टिकतो आणि त्यामध्ये वाढ करण्याची क्षमता तुमची वाढते. असं हे मूलाधार चक्र. आणि मग हे मूलाधार चक्र आपण स्ट्रॉंग होऊ शकतं का ब्रह्मांड ऊर्जा रेखीसोबत जोडल्याने? तर हो. मूलाधार चक्र जेव्हा स्ट्रॉंग असते तेव्हा व्यक्ती स्थिर असते त्याच्या निर्णयावर. आणि ते निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोन सांगते, आणि निर्णयावर स्थिर असल्यामुळे त्याचे निर्णय चुकत नाहीत. त्याला त्या गोष्टीमधला छान अनुभव असतो, येतो, त्याचा बेस पक्का असतो. ती व्यक्ती सहजतेने समृद्धी अधिक खेचून घेते. तुम्ही असं ऐकलंय का सख्यांनो, दादांनो, की पैशाजवळ पैसा जातो असं लोक म्हणतात? त्यामागचं कारण त्यांची असलेली मूलाधार चक्र स्ट्रॉंग असलेल्यांचं स्थिरत्व. जेथे स्थिरत्व आहे तेथे लोक अधिक जातील की नाही. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसा गुंतवत आहात, लोकांना आवाहन करत आहात, तुम्ही जर स्थिर आहे, तुमच्याकडे जर आर्थिक सोर्स आहे, तुम्ही जर तुमचा बेस पक्का आहे, तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. मंजुषाताई, हो बरोबर हो. ना? पण जर तुमच्याकडे काही नाही आहे किंवा तुम्ही स्थिर नाही आहे, डगमगीत आहात, तर विश्वास ठेवला जाईल?
नाही, मग विश्वास ठेवला जाणार नाही. म्हणजेच काय, तर मग पैशांजवळ पैसा येतो, तुमची निर्णय क्षमता योग्य होते, बेस पक्का होतो. हे यामागचं कारण आहे, आध्यात्मिक, वैज्ञानिक, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जसं आपण जुळतो, तसं आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे मूलाधार चक्र. आणि पहिलं आणि महत्वाचं पाऊल सहजपणे आपण तयार करत असतो, मूलाधार चक्र स्थिर करून. सेम. मग मग सोलर चक्र. कोणतं? मणिपूर चक्र. काय आहे हे मणिपूर चक्र? कोठे असते? आपल्या बरगड्यांच्या 4 बोट खाली. मग हे मणिपूर चक्र कशाचं काम करतं? सोलर चक्र. तर सोलर चक्र करते आत्मविश्वास वाढवण्याचं, इच्छाशक्ती जागृत करण्याचं आणि जीवनाच्या नियंत्रणाबद्दल आपल्याला जागरूकता निर्माण करणार. आपण म्हणू शकतो पॉवर सेंटर ऑफ मॅनिफेस्टेशन, तुमच्या इच्छाशक्ती पूर्ण करणार. आपल्या नाभीच्या 4 बोट वर आणि बरगड्यांच्या 4 बोट खाली, असा बरोबर तो पॉइंट येतो आणि हा पॉइंट आपल्याला ऊर्जावान करतो. ते आहे सोलर चक्र, मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास वाढवणे, इतरांवर आपला प्रभाव टाकणे आणि जीवनाला मार्गदर्शन देणारं केंद्र आहे. धैर्य, धडाडीचे नेतृत्व, भीतीच्या ऊर्जा नष्ट करणार हे चक्र. अरे पैसा गुंतवला तर काय होईल? योग्य निर्णय. बरेच व्यक्ती आत्मविश्वास कमी असल्यामुळे काय करतात, तर आर्थिक निर्णय घेत असताना किंवा पैशाबाबतचे निर्णय घेत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. होती असं? यस. पण जेव्हा हे मूलाधार चक्र स्ट्रॉंग असत, सॉरी, मणिपूर चक्र स्ट्रॉंग असतं, बॅलन्स असतं, तेव्हा निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो. हे संतुलित असते तेव्हा आर्थिक निर्णय घेत असताना किंवा पैशाबाबतच्या निर्णय घेत असताना मनामध्ये भीती किंवा पोटात गोळा उठत नाही. त्या निर्णयामध्ये तुमचं स्थिरत्व आणि तो आत्मविश्वास मिळून तुमची आर्थिक प्रगती करण्यासाठी खूप मदत होते. म्हणून आपण काय म्हणूया, तर आत्मविश्वास, स्वतःचं सामर्थ्य जाणणे आणि निर्णय क्षमता, पैसे कमवायचं सुद्धा धाडस, गुंतवायचं सुद्धा धाडस सोलर चक्र बॅलन्स असणारी व्यक्तीच करेल. दुसरी व्यक्ती म्हणेल नाही, पुढच्या महिन्यात असं होईल. जेव्हा सोलर चक्र मजबूत असते तेव्हा ते लोक योग्य निर्णय, मोठे घेऊ शकतात, मोठे निर्णय घेऊ शकतात, स्वतःच 4 लोकांमध्ये स्थान प्रस्थापित करू शकतात आणि त्यांना कळतं की मी पात्र आहे, मला हे मिळण्यासाठी मी पात्र आहे, मला जे जे हवं आहे ते मी मिळवू शकतो. त्या भीती, त्या अनेक नकारात्मक गोष्टींपासून ते खूप दूर असतात. त्यांच्याकडे आलेल्या संधीचं सोन करण्याची क्षमता सोलर चक्र बॅलन्स असलेल्या व्यक्तीमध्ये असते. खूप जास्त होत आहे का? माझ्या जीवनाची दिशा मला ठरवायची आहे, यासाठी मला दिशा, उद्दिष्ट ठरवण्यासाठी मला माझं सोलर चक्र मदत करणार आहे. आणि म्हणून जेव्हा आपण विचार करतो की माझं मूलाधार आणि माझं सोलर चक्र बॅलन्स आहे, तेव्हा बघा किती छान प्रकारे गोष्टी होतील. काय? मूलाधार बॅलन्स आहे, माझे पैसे मिळवण्याची क्षमता वाढवणार. सोलर आहे ते टिकवण्याची शाश्वती असणार. आर्थिक सुरक्षा आणि आर्थिक वाढ होणार. स्वतःवरचा विश्वास वाढवणार. मोठमोठ्या संधी स्वीकारण्याचं धाडस येणार, फक्त आणि फक्त चक्र बॅलन्स झाल्यामुळे.
तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. अनेक वेळा माझ्याजवळ पैसा आहे पण ऍक्शन घेता येत नाही आहे. त्या समृद्धीच्या, त्या निर्णयाच्या, त्या पुढे चालण्याच्या मार्गावर चालण्याची मध्ये हिंमत होत नाही आहे. मेडिटेशन करा, सोलर बॅलन्स करा आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता. जेव्हा ब्रह्मांडी ऊर्जा रेखेसोबत लोक जुळतात तेव्हा मी माझ्यासाठी शब्द टाकायला घाबरत होतो, माझं काम करायचं आहे किंवा एखाद्या साहेबांपर्यंत जायला घाबरत होतो, मी सहजतेने तिथपर्यंत गेलो आणि मी माझ्या कार्यामध्ये मला पुढचं पाऊल टाकता आलं, यश मिळालं, आर्थिक प्रगती झाली, असे सांगणारे कित्येक अनुभव आहेत. किती किती बोलावं, किती किती बोलावं, पण आपलं सेशन आपल्याला विशिष्ट लेवल पर्यंत नेऊन थांबवायचं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, हो ना? तर हो, असा हा पैसा, असा हा पैसा, या पैशाच्या असण्याने आपल्यामध्ये स्थिरत्व येतं. मला तरी असं वाटते की आपल्या सगळ्यांना आता पैसा मिळवण्यासाठी कशा प्रकारे आपण ऊर्जेसोबत जुडावं आणि ऊर्जेसोबत जुडल्याने आपण स्वतःमध्ये आर्थिक स्थिरत्व कसं निर्माण करू शकतो हे कळलं असेल. चालू पुढे. ओके, अंगठा दाखवा. ओके ओके ओके, थँक्यू. फक्त पैशाच्याच भरोश्यावर सगळं काही चालते का? मला तुम्ही सांगा. पैसा तर आहेच आपल्याला भाग्यशाली बनवणारा, पण अधिक काय असायला हवं आपल्या आयुष्यामध्ये पैशासोबतच? सांगा बरं मला. आता तुम्ही सांगायचं आणि मी बोलायचं. बोला. प्रसिद्धी. हा? प्रसिद्धी. तुमचं मुलं म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी पण मिळतं. समाधान. समाधान हवं आहे. समाधान केव्हा मिळतं ताई? आरोग्य. आरोग्य. ओके, आरोग्य. अधिक मनशांती. मनात शांती. हो, खूप छान. अधिक चांगले माणसं. चांगले माणसं हवे आहेत. ओके, म्हणजे कुठेतरी आपल्याला सगळ्यांना मनात शांती हवी आहे, आरोग्य संपन्नता हवी आहे. बरोबर ना? बरोबर ना? हा, म्हणजे काय तर आपल्याला ज्या प्रकारे ब्रह्मांड बुद्धीसोबत जोडल्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये पैसा मिळवू शकतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य संपन्नता मिळवू शकतो का ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यामुळे? तर हो, हो. किती टक्के? 100%. आता आपल्या सेशन मध्ये असलेले कित्येक लोक असे आहेत की ते गोळ्या, मेडिकल, त्यांचं कित्येक लोकांचं कमी झालेलं आहे, कित्येक लोकांचं पूर्ण बंद झालंय. तर बघूया आरोग्य संपन्नता काय बरं सांगते आहे. आपण ज्याला म्हणतो अशक्य ही शक्य करेल रेखी, करेल ऊर्जा. येस, तो एखादी गोष्ट अशक्य वाटते ती सुद्धा शक्य करण्याचं क्षमता ऊर्जेमध्ये आहे. ही ऊर्जा तुम्हाला, मला, प्रत्येकाला आरोग्य संपन्नतेकडे वाटचाल करते. आरोग्य संपन्नता का? तर बघा, आपल्या आयुष्यामध्ये असणारे 80% आजार हे विचारांमुळे निर्माण झालेले असतात. 80 20% आजार आहेत, त्यापैकी 10% आजार असे आहेत की बाबा अचानकच एखादा अपघात झाला, अचानकच एखादा व्हायरस आला, अचानकच एखादी आपत्ती, काही शॉक वगैरे लागणे, अशा काही गोष्टी अचानक होणाऱ्या. त्यामध्ये सुद्धा ऊर्जा त्यामधून बाहेर निघण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करत असते. त्याचप्रमाणे 10% आजार हे आजार असतात, हे कसे होतात तुम्हाला मला कळत नाही. म्हणून 80% आजारावर 100% दुरुस्त करण्याचं कार्य ब्रह्मांडीय ऊर्जा करते. उरलेल्या 20% आजारांवर मोठ्या प्रमाणात मदत करून मेडिकल सायन्सच्या मदतीने पुढे नेण्यास, आरोग्य संपन्नता आणण्यास ही ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे कोणती? जी तुमच्या आतमध्ये, माझ्या आतमध्ये कार्यरत आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा.
बऱ्याच वेळा शरीराचे आजार आहे ना, आतमध्ये दडपलेल्या भावना, तणाव, चुकीच्या ऊर्जा, चिंता, ज्याला आपण म्हणतो मानसिक ताण तणाव, यामुळे निर्माण झालेल्या असतात. खरोखर आता थोडासा वेळ जास्त होत आहे. आज पैसा हा विषय खूप मोठा होता, म्हणून आपण त्याला एक जास्त प्रमाणात घेतलं. पण बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जेव्हा आपण जोडतो, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये ही ऊर्जा आपण खेचून घेतो. जसे जसे ऊर्जा खेचून घेतो, जसे जसे ही ऊर्जा आपण खेचून घेतो, तसं तसं आपल्या शरीरामध्ये असलेल्या नसा, त्यांच्या जवळ असलेल्या ज्या त्यांच्या सोबत कार्य करत असणाऱ्या आभा मंडळातील नाडी मंडल, ओके, किंवा आपल्या शरीरामधील नर्वस सिस्टम आणि आभा मंडळातील नाडी मंडल, हे ऊर्जावान होते. मोठ्या प्रमाणामध्ये प्राणशक्ती मिळते आणि मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या प्राणशक्तीमुळे, प्राणशक्तीच्या उपयोगाने या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडतो, तेव्हा ही मोठ्या प्रमाणात मिळणारी प्राण ऊर्जा, प्राणशक्ती सर्व ब्लॉकेजेस रिमूव्ह करते. त्या ज्या ज्या ठिकाणी दुःख वेदना आहे, त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण करते, पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचवते आणि ते जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत, जे काही अडथळे आहेत, ते रिमूव्ह करते आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्राणशक्तीचा संचार शरीरामध्ये झाल्यामुळे सर्व नर्वस सिस्टम, नाडी मंडल योग्य प्रकारे कार्य करायला लागते. ज्याप्रमाणे आता मी सोलर चक्र आणि मूलाधार बेसिक चक्राचं कार्य सांगितलं, फक्त आर्थिकतेसाठी सांगितलं, ते कार्य प्रत्येक चक्राचं आरोग्यासाठी सुद्धा वेगवेगळं आहे. तर या आरोग्य संपन्नतेसाठी सर्व चक्रांचे योग्य कार्य करून घेण्याची क्षमता या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीमध्ये आहे. कारण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडतो, तेव्हा शरीराच्या पेशींना नवसंजीवनी मिळते. आपल्या शरीरामध्ये असलेली सप्त चक्र बॅलन्स होतात आणि त्यामुळे आपलं संपूर्ण आरोग्य टिकवण्याचं कार्य ही ब्रह्मांडीय ऊर्जा करते. येथे शरीर, मन आणि आत्म्याचं हिलिंग होतं. माझ्या मनामध्ये येणारे नकारात्मक विचार नष्ट होणे, त्याऐवजी सकारात्मक विचार येणे, माझ्या शरीरामध्ये असलेले ब्लॉकेजेस रिमूव्ह होणे, तेथे मोठ्या प्रमाणामध्ये प्राणऊर्जा निर्माण होणे, माझ्या सोलचा विकास होणे, म्हणजे अनेक वेळा जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधनामुळे जे काही आजार निर्माण झालेले असतात, त्या ठिकाणी क्षमा प्रार्थना, माफ करा, माफी मागा आणि प्राण ऊर्जेच्या वापराने जे जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधन, कर्मफळामधून रिलीज मिळते, मुक्तता मिळते. म्हणून म्हटलं आहे की येथे संपूर्ण हिलिंग होते, शरीराची, मनाची आणि आत्म्याची. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भाग्यशाली जीवन आपण जगत आहे, ही अनुभूती निर्माण करणारी ऊर्जा. आरोग्य संपन्नता, पैसा आणि फिर या सोबतच जर काय तुम्हाला प्रेम मिळालं तर, जर माझ्याकडे भरभरून पैसा आहे, मी आरोग्य संपन्न आहे आणि माझे सर्व नातेसंबंध, माझ्या आयुष्यामध्ये प्रेमाचा भरपूर साठा आहे, आनंदी आनंद सर्वीकडे, अशा जीवनाची कल्पना करा बरं, काय वाटते तर? काय वाटते अशा जीवनाची कल्पना करणे म्हणजे? माने सर, काय वाटते मला सांगा. तुम्हीच डॉक्टर साहेब. हा, आज माने सर 2-3 आहेत म्हणून सर कन्फ्युज झाले. माईक माईक बंद आहे सर. सुरू करू शकता तुम्ही माईक. हा, झाला सर. मी जरा ऐकलं नाही विषय तो, जरा पेशंट होता ना समोर त्यावर. बरं बरं बरं. मी असं म्हणते सर, पैसा आहे,
आरोग्य संपन्नता आहे आणि प्रेमाचा वर्षा आयुष्यामध्ये आहे. असं आयुष्य म्हणजे काय असेल? असते हे आध्यात्मिक जीवन आहे ना त्यासाठीच आहे. सगळं जरी असलं तरी आध्यात्मिक जीवन जर नसेल तर तुम्हाला काही आनंद अजिबात राहत नाही. खूप आनंद सुंदर. काय हेच कळत नाही. मुळात अध्यात्म त्याला कळत नाही, त्याला आनंदच कळत नाही. प्रेम कळत नाही, आनंद कळत नाही. आणि आणि जेव्हा जेव्हा आध्यात्मिकतात येतो आपण किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा जेव्हा आपण ग्रहण करतो आणि अध्यात्म आपल्याला कळतं, तेव्हा मग आनंद काय आहे, उत्साह काय आहे ते कळतं. त्याशिवाय कळत नाही. परंपरा. आणि जेव्हा अध्यात्म कळतं त्या आणि अध्यात्मात आल्यावर आपल्याला आपली 7 चक्राचं संतुलन करायला कळतं, तेव्हा मग आपण आनंदी, उत्साही आणि खूप परिश्रम करायला, पैसा मिळवायला सगळ्या गोष्टींना आपण समर्थ होतो. म्हणून नक्कीच. सर्वांनी हे ध्यान, येस. मेडिटेशन आणि ही रेकीचं ज्ञान घेणं खरंच खूप गरजेचं आहे. मला तो नक्कीच. अनुभव आलाय, मी ते घेतलंय आणि मी 45 दिवसात एकदम ऊर्जावान झालो आणि माझे रिझल्ट पॉझिटिव्ह यायला लागले. खूप छान. थँक्यू सर. थँक्यू. 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 शारदाताई खराटे. तर मग हा तर मग मला सांगा, समजा माझ्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी आहे, भरभराट आहे, आरोग्य संपन्नता पण आहे आणि प्रेमाचा वर्षाव आहे, माझे सर्व नातेसंबंध छान आहेत, अशा जीवनाला काय म्हणता येईल? तुम्हाला काय नाव देता येईल? हा, आज मी अनम्यूट करायला सगळ्यांना त्रास जातोय, काहीतरी प्रॉब्लेम आहे का? हा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, मंजुषानी माईक सुरू केलेला आहे. बोला मंजुषा, नंतर शारदाताई, तोपर्यंत ओपन करता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आनंदी आनंद सगळीकडे असं आयुष्य. येस, ते आयुष्य म्हणजे आनंदी आनंद सर्वीकडे. भाग्यशाली आयुष्य ज्याला म्हणावं ना, तेच. हो ना. येस, तुम्ही फक्त म्हटलं होतं की पैसा म्हणजे भाग्यशाली असणं. आता तर तुम्ही काय म्हणूया, त्या सापासारखे चालले सांगत. आता मी म्हटलंय, हो, आरोग्य संपन्न तर ती पण पाहिजे आहे. बरोबर. आता म्हटलं आहे प्रेम हवं आहे का, तर ते पण पाहिजे आहे. याचा अर्थ असा की भाग्यशाली जीवन म्हणजे काय, तर खरोखर हे सगळं आयुष्यामध्ये असणं म्हणजे भाग्यशाली जीवन. बोला शारदा. आपण सगळं असं म्हणजे पूर्णपणे भाग्यशाली जीवन आहे आणि जीवन पूर्णपणे परिपूर्णता येते. सगळं सगळं असलं तर पण असं कोणीच म्हणत नाही की मी परिपूर्ण आहे, माझ्या जीवनात दिलेला आनंदी आनंद आहे. काही ना काही छोटं मोठं दुःख असतं ते, पण याच्या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुळल्यानंतर आपण परिपूर्ण होतो आणि पूर्ण जीवनाचा आनंद घेतो आणि आनंदी आनंद सगळीकडे असतो. खूप सुंदर. खूप सुंदर. कारण ना बऱ्याच वेळा लोक म्हणतात, बाई आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी भेटत नसतात, कुठं ना कॉम्प्रोमाइज करावीच लागते. अरे, ते कॉम्प्रोमाइज करण्याची एनर्जी आपण टाकली आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, की नाही? आपण म्हणतो ना, आयुष्यात सगळ्या गोष्टी बरोबर नसतात, काही ना काही कमी असते. जे कोणी सांगितलं? ऊर्जेसोबत जुळा, सगळं काही मिळतं. हो की नाही? हो मॅम, सगळं काही. ऊर्जेसोबत जुळा, तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही कमी असतं असं म्हणण्याची वेळच येत नाही. जर का एखादी गोष्ट कमी आहे तर ती भरून काढण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, मी माझं आयुष्य पूर्ण करणार, हे म्हणण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण होते. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत आपण जोडतो. जसं आपण ऊर्जेसोबत जुळायला लागतो, तसं आपल्या आयुष्यामध्ये प्रेमाचा वर्षाव व्हायला लागतो. तुम्ही म्हणसाल, मॅडम काही पण, आता हे मात्र जरा जास्त होत आहे. नाही हो, काही जास्त होत नाही आहे. त्या ब्रह्मांडाने आपल्याला भरभरून दिलेला आहे. त्या ब्रह्मांडाचे आपण लाडके लेकर आहे. कोणीही आपला तिरस्कार करू नये, एवढी ऊर्जा त्यांनी आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे. फक्त आपण त्या ऊर्जेचा योग्य उपयोग करायचा आहे. त्या ऊर्जेचा आपण योग्य उपयोग केला की आपल्याला कळेल की हो, मंजुश्री सांगते ते 100% खरं आहे. या जगामधलं सर्वात शक्तिशाली कंपन, ज्याला ते काय म्हणतात, हार्मोन्स, छान हॅपी हार्मोन्स, काय, हृदयचक्र आहे ना. जेव्हा स्वीकाराचा भाव वाढतो, माझं माझं स्वतःवर खूप प्रेम आहे, आपण स्वतःवर खूप प्रेम करायला लागतो जेव्हा ऊर्जेसोबत जोडतो. स्वतःचा स्वीकार करायला लागतो जेव्हा ऊर्जेसोबत जोडतो. आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो, मी शॉर्टकट घेते हा, कारण आपलं मेडिटेशन पण झालं पाहिजे.
चालेल ना? हा, मग आपण स्पेशल प्रेम या विषयावर अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. कारण मग आपला वेळ पुरला पाहिजे. मग आता 9:30 झाले आणि सेशन किती वाढवायचं हा मोठा प्रश्न. मला माहितीये की सेशन संपेपर्यंत कोणीही जात नाही, सर्व राहतात, पण मग लिमिट आहे ना काहीतरी, आहे की नाही? हा, तर बघा, प्रेम, प्रत्येकाला प्रेम हवंच असते. असं कोणीच नाहीये की माझ्यावर लोकांनी प्रेम नाही केलं तरी मी जगू शकते. आपण समाजशील प्राणी आहे, आपण नाही जगू शकत. आपल्याला छोट्या बाळाला जसं प्रेम हवं असते तसंच आपल्याला प्रत्येक सजीव वस्तूला ना असं प्रेम हवं असते. आणि आपल्याला खूप आवडतं लोकांनी आपल्यावर प्रेम केलेलं. जेव्हा कोणी आपला तिरस्कार करते ना, आपल्याला काहीच आवडत नाही. मग लोक तुमच्यावर प्रेम, किंवा लोक याचा अर्थ काय, आपले आप्त स्वकीय. ओके, माझ्या शब्दाचा एखादा अर्थ आहे ना चुकीचा घेऊ नका प्लीज. आवडतं ना आपल्याला प्रेम मिळवायला, प्रत्येकाला आवडतं. अत्यंत शुद्ध छान भावना आहे. तुम्हाला माहितीये केव्हा ह्या सगळ्या गोष्टी केव्हा छान साध्य होतात, जेव्हा माझं हृदय चक्र छान ऍक्टिव्ह आहे, शुद्ध आहे. माझ्याकडे जे आहे, माझ्याकडे प्रेम आहे तर मला प्रेम मिळणार. माझ्याकडे राग, द्वेष, तिरस्कार, नको त्या भावना आहेत तर मला तेच मिळणार. तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला असे बघता ना, तर दिवसभर तुम्हाला पण कोणी प्रेमाने तुमच्याकडे बघेल का? खरं सांगा मला. बघा किती हसलेत सगळेजण. नाही ना? पण जर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही छान मस्त स्माइल दिली तर समोरचाही प्रसन्न होणार. त्या अगोदर जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता, तेव्हा आपोआप तुम्ही इतरांवर सुद्धा प्रेम करायला लागता. जेव्हा तुम्ही स्वतःला छान स्वीकारता जसं आहे तसं, तेव्हा तुम्ही या जगाला सुद्धा जसं आहे तसं स्वीकारायला लागता. आणि जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, तेव्हा सेल्फ लव्ह, स्वतःबद्दलचं प्रेम पूर्णपणे वाढायला लागतं, जागृत होतं. स्वतःबद्दलचं प्रेम जागृत होतं आणि तुमचा आभार एवढं छान होतं ना, तुमच्याकडून इतरांना जाणाऱ्या ऊर्जा आहे ना, प्रेमाच्या, मायेच्या, आपुलकीच्या, सद्भावनेच्या, आशीर्वादाच्या जातात. आणि त्यामुळे काय होते, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. तुम्ही ज्या भावना इतरांना पाठवता त्याच भावना तुमच्याकडे वापिस येतात. आणि म्हणून जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत आपण जुडतो, तेव्हा या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या असण्याने, या प्राणशक्तीच्या असण्याने आपल्या प्रेमाच्या प्रवाहामधील अडथळे दूर होतात आणि खरोखर प्रेममयी नाते आपल्या आयुष्यामध्ये नव्याने जन्म घेतात, अशी अनुभूती आपल्याला येते. म्हणजेच काय, माझ्या आयुष्यामधील माझी एनर्जी चेंज होते आपोआप. माझ्या असण्याने, माझ्या वागण्याने माझी एनर्जी छान असल्यामुळे इतर लोकांची सुद्धा एनर्जी माझ्या प्रती छान होते आणि आपोआपच नात्यांमध्ये सुंदर असा बदल घडायला लागतो. ही ती ब्रह्मांडीय ऊर्जा जी नातेसंबंध छान फुलवते. समोरच्या व्यक्तीमध्ये डायरेक्ट बदल नाही होऊ शकत. मी पहिलेच सांगितलं आहे. काय, त्यांच्याकडून मला तिरस्कार मिळतोय कारण मी तिरस्काराच्या भावना पाठवते आहे. त्यांच्याकडून मला प्रेमाच्या भावना येतात कारण मी त्या भावना पाठवते आहे. म्हणून स्वतःवरचं प्रेम आणि या जगाकडून मिळणारा प्रेमाचा साठा, खूप सुंदर आयुष्य जगायला मिळतं. बस खूप जास्त नाही बोलणार. प्रेममयी नाते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात आणि म्हणून ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला भाग्यशाली, समृद्ध, आरोग्यदायी, प्रेममय आयुष्य जगण्याची अनुभूती देते. ब्रह्मांड ऊर्जा रेखी सोबत जुडणं म्हणजे काय, ब्रह्मांड ऊर्जा रेखी शिकणं म्हणजे काय, तर माझ्या जीवनाचं वळण सकारात्मकतेमध्ये बदलणं. माझ्या नशिबाचा कारागीर मी स्वतः होणं. मी माझं नशीब, मी माझं भविष्य घडवणार.
मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवं आहे ते मिळवण्याची क्षमता मी माझ्यामध्ये निर्माण करणार. आणि या आध्यात्मिक ऊर्जेच्या सहाय्याने मी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून आपल्या आयुष्याची ही समृद्धीची किल्ली, आपल्या भाग्यशाली जीवनाचा पाया आपल्याला घडवायचा आहे. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की मला माझं भाग्य घडवायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये आरोग्य, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, व्यक्तिमत्वामध्ये विकास, समृद्धी, ह्या प्रेमाचं नंदनवन मला माझ्या आयुष्यात करायचं आहे ना, तर या ब्रह्मांड ऊर्जा रेखी सोबत जुळा. या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे 2 मे पासून. 2 मे 2025 पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. आणि वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी 7 वाजतापासून आपण नवीन बॅच सुरू करत आहे. आणि या बॅचला जॉईन करायचं असेल तर आता व्हॉट्सअप या इथं चॅट बॉक्स मध्ये मी एक लिंक टाकलेली आहे. या लिंकला आपण क्लिक करू शकता आणि आपण हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याचप्रमाणे आपला युट्यूबला जो व्हिडिओ येत आहे, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तेथे सुद्धा आपण जॉईन करू शकता. मोबाईल नंबर फक्त व्हॉट्सअपला मेसेज पाठवा. आपण कृपया डायरेक्ट फोन करू नका, कारण सेशन सुरू असतात, त्यामध्ये थोडस मग इतरांचा तो वेळ चोरला जातो. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. मी तर असं म्हणेन, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणा, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता ही ब्रह्मांडीय ऊर्जा निर्माण करत असते. आता कोणाला काही बोलायचं असेल, मोठ्या प्रेमाने तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की करू शकता. मी अंतर्मनापासून माफी मागते. आजच्या सेशन मध्ये जास्त शेअरिंग मला घेता येणार नाही, पण नक्कीच मी काही निवडक म्हणण्यापेक्षा इच्छुक सदस्यांना थोडेसे शेअरिंग करण्याची संधी देते. हो ना? कारण मग वेळ. हो ना? चला, जयश्रीबाई गायकवाड. आत्मनमस्ते मॅडम. ज्या वेळेला आपण रेखीशी जोडतो आणि त्यावेळेला आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नसतं. तुमच्या आयुष्यामधला अनुभव. मी तेच सांगते. तर त्यावेळेला ज्या वेळेला आपण रेखीशी जोडतो त्यावेळेला आपल्या ज्या मूलाधार चक्राची प्रगती होते, त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होते, शारीरिक प्रगती होते, मानसिक प्रगती होते. आणि त्यामधून जे आपल्याला चांगले जे पॉझिटिव्हिटी जी आपल्यामध्ये निर्माण होते ना, त्यातून आपल्या शरीरात पण बदल होतो. आणि त्याचा अनुभव मला आलाय. आणि माझी जी मानसिक आजाराची गोळी होती 2007 पासूनची, तर आता मला अजिबात ती गोळी घ्यावी लागत नाही. माझ्या डॉक्टरांची माझी फी 1000 रुपये असायची आणि त्याच्यानंतर माझी औषधं 2-2.5-3 हजारची असायची. आणि मी कुठे गेली तर मला ती गोळी पण भेटायची नाही. आता ते मानसिक आजाराची गोळी कुठलेही डॉक्टर किंवा कुठलेही मेडिकल मला देत नव्हते. तुमच्याच डॉक्टरांकडे जा आणि तिथूनच तुम्ही ती गोळी घ्या. पण पूर्णपणे माझी गोळी बंद झाली आहे, माझी शुगरची गोळी बंद झाली आहे. आणि तुम्ही जे सांगताय ना सगळ्यांना की तुम्ही रेखीशी जोडा, रेखीशी जोडा, तुमचं काहीच त्याच्याशी हे नाहीये. तुम्ही खरंच म्हणजे एखाद्यांचं तुम्ही भलं करताय किंवा त्यांना रेखीशी जोडून त्यांच्या आयुष्याची प्रगती होते, त्यांच्या परिवाराची प्रगती होते. आणि स्वतः आनंदी असणं म्हणजे आपण सगळ्यांना आनंद देतो, घेतो आणि सगळंच आनंदी आनंद होतं. हे मला म्हणजे स्वतःवरून अनुभव आलाय आणि मी खूप खुश आहे. खूप छान. तुमचं खूप कुटुंब काय धन्यवाद. म्हणतं खूप तुम्हाला? धन्यवाद. तुमच्या कुटुंबाकडून येणाऱ्या कॉम्प्लिमेंट्स काय आहेत ते सांगा. माझ्या कुटुंबाचं कसं मॅडम, मी ज्या वेळेला जोडले ना रेखीशी, तर त्यांना असं वाटत होतं की ही काहीतरी करते. ही म्हणजे माझ्या बहिणी सुद्धा माझ्याशी बोलत नव्हत्या. त्यांना असं वाटायचं की ही काहीतरी घेऊन बसले रेखी या विषयावर, म्हणजे ही करते. म्हणजे मला घरातल्यांना सांगायला सुद्धा नसे वाटायचं की मी रेखी करते. पण आता अशी वेळ आली आहे
की त्याच मला म्हणतात की तुझ्यात बदल बघून आम्हाला खरंच वाटतं की तुझ्या मॅडमने तुझ्यात खूप बदल केलाय किंवा रेकीशी जोडल्यामुळे ब्रह्मांडामुळे तुझे जी झालेली प्रगती आहे तर त्यात आम्ही आनंदी आहोत आणि खूप खुश आहे मॅडम. मी माझं परिवार खुश आहे, मी खुश आहे आणि मी प्रत्येकाने एकच सांगेन की ज्यांना वाटत असेल मॅडम काहीतरी सारखं सारखं सांगताय रेकीशी जोडा तर हे तुमच्यासाठी नाही तर त्यांनी स्वतःसाठी आपल्यासाठी जोडा आणि आपली प्रगती करून घ्या आणि आपल्या परिवाराचं सुद्धा भलं करा, स्वतःचं भलं करा, दुसऱ्याचं पण भलं करा. आत्मनमस्ते मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान. तुमची लेक आलेली आहे मागे. मी 5 मिनिटांनी तिला बोलवते तुमच्याबद्दल बोलायला. ओके, तिला सांगा की मॅडमला तुझ्याशी बोलायचं आहे. खरंच मला बघू द्या फीडबॅक योग्य आहे का. आपण टॅरोच्या सेशन मध्ये म्हटलं बोलेल होतं मॅडम, आता पण बोलेल ती. बोलते का बोलते? आहे का हा नाही. बोलेल मॅडम. ये हा, 2 शब्द बघा सांगते माझ्यात झालेल्या आम्ही बदल, 5 झालो की नाही झालो. माझी आम्ही 5 झालो की नाही झालो. अरे वा, एकदम हजरच आहे लेक तर. आता मागून बाहेरून आली. हॅलो, आत्मा नमस्ते. नमस्ते. आता तुम्ही आम्हाला सांगा तुमच्या मम्मीचा रेकीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला. माझ्या मम्मीचा प्रवास म्हटलं तर सुरुवातीला तिचं असं होतं ना की तिला काही झालं ना तरी एका अंगावरती झोपायची ती. तिला सरळ झोपता येत नव्हतं किंवा काही, तिला चक्कर यायची, काही बोलताना काही सहन व्हायचं नाही, तिला चक्कर यायची, जेवायची नाही ती त्यासाठी किंवा गोळ्या चालू असायच्या तिला. इतक्या आता अशा गोळ्या होत्या ना की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं हे होतं, अस्वस्थता होती किंवा ती तिच्यातच नसायची. तर तिला काही सांगितलं तर तिला लक्षात राहायचं नाही, काही केलेलं लक्षात राहायचं नाही. पण आता ती अशी आहे की आमच्यामध्ये ती ओव्हर म्हणतात ना ऍक्टिव्ह असते, सगळ्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करते. तिला सांगावं लागत नाही की मम्मी ये, ती स्वतःहून येते, सगळ्या गोष्टी करते. आणि मेडिसिन्स बंद झालेत मेन म्हणजे ते पाहिजे होतं मला, माझी मम्मी पाहिजे होती ती मला मिळाली. मेडिसिन बंद झाल्या का. हो झालं, मेडिसिन्स बंद झाल्या तिच्या. खूप सुंदर. आणि आता म्हणजे कुठं जिथं जयश्रीला आधाराची गरज होती ती आता इतरांना मार्गदर्शन करते आहे. हो, ती सगळ्यांना तेच सांगते की म्हणजे पहिले असं होतं ना की कुठल्याही गोष्टीकडे करायला जायचं तर तिचा कॉन्फिडन्स नसायचा किंवा आम्हालाही असं कुठल्या गोष्टीमध्ये करायला जायचो ना तर ती आता सपोर्ट करते. काही गोष्टी असू दे की तू करू शकतेस, तू कर, असं तिचा एक पाठिंबा येतोय मागे, जे पहिले नसायचा. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि हो, ती टॅरोच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करते आहे. हो. खूप सुंदर. तुझं नाव काय बेटा? हा, तुझं नाव काय. काश्मीरा. कश्मीरा. कश्मीरा, थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मला तू दरवाज्यामधून मागून येताना दिसली म्हणून मी म्हटलं की जयश्री ताईंना की या बरं तुमच्या मुलीकडून मला फीडबॅक घेऊ द्या. तुम्ही सांगता ते खरं आहे की नाही तर. हो हो, बरोबर आहे. ती जे सांगते ती बरोबर बोलते ती सगळं. खूप सुंदर. थँक्यू, हा. थँक्यू, थँक्यू. अति ही ब्रह्मांडी ऊर्जा अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणते. जसं आता मी जयश्रीताईंचाच अनुभव आहे. जेथे मीच स्वतः ताणतणावामध्ये होते कट तेथे तेथे मी आता इतरांच्या आयुष्याला आनंद, खुशी, प्रेम, हिलिंग आणि मार्गदर्शक म्हणून टॅरो रीडर्स होत आहेत. बघा हा केवढा प्रवास. काय बोलणार तुम्ही याबद्दल. काय बोलणार. शब्द आहेत. मॅडम, प्रत्येकाने स्वतःच्या मधला बदल फक्त लक्षात घ्या आणि करून घ्या. तुम्ही सांगताय ह्याचा उपयोग करून घ्या आणि तुम्ही मनापासून तुम्ही सगळ्यांचा भला विचार करता. यावेळेला तुम्ही सांगता ना रेकीत या त्यावेळेला फक्त हेच वाटतं की लोकांना ही गोष्ट का समजत नाही. स्वतःच्यातला बदल घडवण्यासाठी सगळ्या बाबतीतला, आर्थिक असू, शारीरिक असू, मानसिक असू, आरोग्यासाठी असू, आणि ज्यावेळेला आपण पॉझिटिव्ह होतो तेव्हा आपण सगळीकडे पॉझिटिव्ह बघतो आणि त्यामुळे बदल होतो. खरंच आहे. ब्रह्मांडीय खरंच आहे. ऊर्जेचे आभार, तुमचे आभार. खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सगळीकडे. खूप थँक्यू. खूप थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप छान, खूप मस्त. आणखी कोणाला बोलायचं आहे. करा माईक सुरू. अरे, व्हॉट्सअप ग्रुप नाही. हा, बोला बोला. हा, आत्मा नमस्ते.
आत्मा नमस्ते. की माझ्या मित्राने मला सांगितलं मी हे करा, जॉईन झालो आणि मला खूप चांगले अनुभव आले. माझ्या मुलीलाही खूप घशाचा त्रास होता, पण अ, शक्तिपातामध्येच तिला एवढा फरक पडला, तिचं आरोग्य एक एक नंबर झाला. आणि ती नेहमी आजारी असायची, नेहमी आजारी असायची. आता ती खूप आनंदी आणि उत्साही. आणि मॅडमने मला विचारलं, तुम्ही कशासाठी आलाय? तुम्ही तर डॉक्टर आहे, तुम्ही कशासाठी या रेकीमध्ये आलाय? तर मी मॅडमना म्हटलं, मला माझ्या पेशंटना ह्या रेकीचा फायदा करून द्यायचा आहे. त्यांना कमीत कमी औषधात मला बरं करायचे. आणि मला खरंच आता सांगताना अभिमान वाटतो की अनेक माझे पेशंट आता मी अगदी कमीत कमी औषधात आणि रेकी देऊन त्यांना आनंद देतोय. आणि खूप आनंदी पेशंट मला बघायला मिळतात. त्यांचा आनंद बघूनच मला माझं मन आनंदी होतंय. आणि सर्वांनी त्या रेकीचा सगळ्यांनी अनुभव घ्यावा आणि सगळ्यांनी रेकीचा कोर्स करावा आणि 45 दिवसात आपल्या आयुष्यात पूर्ण बदल करून घ्यावा. मला खूप फायदा होते. सर्वांनी आपला फायदा करून घ्यावा. धन्यवाद रेकीचे, धन्यवाद मॅडम तुमचे, धन्यवाद ब्रह्मांडाचे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. यात हा ऍडव्हान्सच कोर्स आहे. आमच्याकडे बेसिक ऍडव्हान्स असं काहीच नसतं. आमच्याकडे पहिली दुसरी तिसरी डिग्री असते आणि आम्ही पूर्ण कोर्स झाल्याशिवाय कोणाला सोडत नाही. इव्हन आम्ही रिपीट करायलाही संधी देतो. रिपीट करायचा 1 रुपया कधी कोणाजवळून घेत नाही. आम्ही सकाळी 5 वाजता पण मेडिटेशन घेतो. आम्ही खूप रिकामी लोक आहे की आम्ही भरपूर सेवा देतो. त्या ब्रह्मांडाने आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. हो ना. हा आमचा परिवार आहे. आम्ही सेवा म्हणून करत असतो. आम्ही प्रोफेशनली नाही जात. आम्हाला आम्हाला ना बस लोक हवे आहेत छान ऊर्जेसोबत जुडलेले, आध्यात्मिक ऊर्जा प्रचंड वाढवणारे. बोला. अरे वा, शारदाताईंनी माईक सुरू केला. बोला शारदाताई. व्हॉट्सअप लिंक तुम्हाला जॉईन होता येत नाहीये. बाकीचे लोक व्हॉट्सअप लिंक वर क्लिक करून बघा बरं, तुम्ही ग्रुपवर जाता काय तर. बाकी सर्वांना व्हॉट्सअप लिंक आलेली आहे ती, आणि ती ओपन होते सर. ठीक आहे, तुम्ही मला हाय पाठवसाल, करूया आपण, करूया. अधिक कोणाला बोलायचं आहे? कोणाचा काही प्रश्न? दुर्गाताई कोतमारे. अरे तुम्ही अंधारात बसलेले आहे. शारदा तुम्ही माईक सुरू आहे पण तुम्ही नाही. उषाताई काटकर बोला. जोरात जोरात. मनुष्याने माईक बंद करा. हा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. ऊर्जेमुळं मला माझ्या एका ह्या म्हणजे तुमच्या रेकी बद्दल एका मैत्रिणीने मला सांगितलं होतं, सुजाता जगतापने. हं. तर त्यावेळेस माझ्याकडे काय म्हणजे माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी तिच्या बरोबर नंतर काही जॉईन करू शकले नाही. पण मुलीला सांगितल्यामुळे मुलीने जॉईन केलं. तर तुमच्या मुलीने पूर्ण केला क्लास हा. फर्स्ट आणि ग्रँड मास्टरचा पण पूर्ण झाला तिचा. हं. तिला एवढा छान फरक पडला तर तिने मला जॉईन करायला लावलं. हा. मी जॉईन केल्यानंतर खरंच माझ्यामध्ये सुद्धा खूप बदल झाला. माझी जी सारखी होणारी चिडचिड होती ती कमी झाली. माझ्या म्हणजे मनक्यातला गॅप होता, मनक्यात गॅप म्हणजे गॅप नव्हता असा, ती झीज झालेली मनक्याची. त्याच्यामुळे माझा बॅलन्स जायचा एका साईडला चालताना, तो बॅलन्स जायचा बंद झाला. माझ्या मानेवरती खूप सूज होती, पाठीमागच्या बाजूला मानेवरती आणि शोल्डरवरती. ती सगळी सूज पण कमी झाली पूर्ण बऱ्यापैकी. आणि म्हणजे मला जो चालताना वगैरे त्रास व्हायचा, मग सारखं चक्कर येणं, अंधारी येणं किंवा बॅलन्स जाणं, अशा गोष्टी ज्या व्हायच्या त्यामध्ये बराचसा फरक पडला मॅडम. मला खूप बराच म्हणजे खूपच फरक पडला त्याच्यासाठी. आता मी स्वतः आणि बाहेर जायची अशी भीती वाटायची मला एकटीला. मला सोबत कुणीतरी पाहिजे असायचं. सोबत असेल तरच मी बाहेर पडायचे. त्याच्यामुळं काय व्हायचं, माझं जाणं नाही व्हायचं बाहेर कुठे जास्त करून. पण ह्या रेकीमध्ये आल्यापासून मॅडम माझं मी म्हणजे मला स्वतःचा असा आत्मविश्वास म्हणायला पाहिजे, आत्मविश्वासच म्हणला पाहिजे, आलाय की जेणेकरून मी स्वतः एकटी बाहेर जाते. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मला अशी भीती असायची की आपण ही गोष्ट घेतली विकत किंवा आणली, हे पैसे खर्च केले तर आपल्याला घरात काय म्हणतील, रागवतील, चिडतील, बोलतील. म्हणजे असा कॉन्फिडन्स नव्हता स्वतःवरती कुठल्या गोष्टीसाठी. तो माझ्यामध्ये आता बऱ्यापैकी आलेला आहे.
आणि मी स्वतःची स्वतः कामं करू शकते, म्हणजे असं डिपेंड राहत नाही मी जास्त करून कोणावरती. आता खूप घरातली सुंदर. कामं माझ्याच्याने होत नव्हती, मला सारखं म्हणजे एक काम केलं की झोपून राहायला लागायचं अर्धा तास तरी. त्याच्यामुळं काय व्हायचं, माझे दिवसभर कामं चालू राहायची, आराम आणि काम, आराम आणि काम. आता तसं नाही होत. मी एकदा काम करायला लागले की पूर्ण काम केल्याशिवाय बसत नाही, काम केल्यानंतरच आराम करते. असं म्हणजे माझी हे झाली, माझी वेळेत कामं पूर्ण व्हायला लागली. खूप सुंदर. मला बराच म्हणजे ह्या रेकीमुळे माझ्यामध्ये खूप फरक पडला मॅडम. त्यामुळे मी ग्रँड मास्टरला सुद्धा ऍडमिशन घेतलेले आहे. आता माझा म्हणजे आनंदी आनंद सर्वीकडे. तो प्रवास आता सुद्धा उत्तम, उत्कृष्ट, खास असणार आहे, एवढं मात्र नक्की. ओके. हा, ओके मॅम. असणारच आहे. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडल्यानंतर आजचा आपला थोडासा आर्थिकते संदर्भात विषय होता. आर्थिकते संदर्भात अनेक जणांजवळ अनुभव आहेतच, त्यात प्रश्नच नाही आहे ना. हा, दोन्ही मानसी माझ्यासोबत बोलतात, मानसी करंडीकर आणि करण गुटकर. बघा हा, आमच्याकडे सगळे लोक येतात ना, ती अशी स्पेशल येतात. नावं पण सेम, आडनावं पण सेम. बघा मॅडम, तुम्ही लक्षात ठेवू शकता काय, तर युनिव्हर्स एक्झाम घेत असते माझी, कारण एकतर माझ्या अगोदर रेकीमध्ये यायच्या अगोदर माझ्या कधीच कोणाचं नाव लक्षात नाही राहायचं. ओके, मी नाव खूप बदल करायची. आता मात्र माझी सारख्या नावाच्या महिला आहेत, सारखी नावं, सारखी आडनावं, काय छोडूसा बदल, पण ते प्रॉपर लक्षात राहतो. थँक्यू युनिव्हर्स, तेवढी मेमरी वाढवल्याबद्दल. बोला, करण बिटकर पहिले. दुसऱ्या माणसे व्हिडिओ सुरू करतात, करा ना बाकी सगळ्यांनी व्हिडिओ सुरू, एवढे लोक आहे. मला ना खूप राग येतो हा व्हिडिओ बंद असला की, पण आता करू काय. ज्यांना ज्यांना छान आहे त्यांनी त्यांनी व्हिडिओ सुरू करावे मोठ्या प्रेमाने. ज्यांना ज्यांना मोठ्या प्रमाणात ऊर्जा हवी आहे त्यांनी व्हिडिओ सुरू करावे मोठ्या प्रेमाने. चला बोला मानसी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. 1 फेब्रुवारी पासून माझा रेकीचा प्रवास सुरू झाला होता. तो टिल डेट चालूच आहे. 3 डिग्र्या माझ्या 3 लेवल माझ्या कंप्लीट झाल्या. खूप खूप छान अनुभव आलेले आहेत. पण शॉर्टकट मध्ये सांगते की शारीरिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक सर्व दृष्टींनी विकास होतो. आपलं कॉन्फिडन्स लेवल वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि आपल्याला आलेल्या परिस्थितीला ऍक्सेप्टन्स वाढतो, तो पण आनंदाने. हे फार फार अनुभव खूप छान आलेले आहेत. शारीरिक पण माझं डायबिटीस, बीपी जे आहे हे माझं आता नॉर्मल होत चाललेलं आहे. डॉक्टरांकडे अजून मी गेलेली नाहीये. गोळी मे बी बंद पण होईल थोडे दिवसात. आता ग्रँडमास्टरला आल्यावर माझी गोळी बंद होईल, आय होप. मी होप्स करते. त्याच्यानंतर आर्थिक पण आमचे बरेचसे अनुभव चांगले आलेले आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढते, लोकांना आपण हवं हवंसं वाटू लागतो. हे जे मॅडमनी सांगितलं ते खरोखरीच मला वाटते आहे. त्याच्यानंतर मानसिक, मनाचं संतुलन एवढं चांगलं राहतं, आपल्या मनाची स्थिती कुठल्याही परिस्थितीत बिघडत नाही. डिसिजन मेकिंग जे आहे हे आपलं एकदम सक्षम होतं. डिसिजन मेकिंग, डिसिजन पॉवर आपली हालत नाही कुठल्याही परिस्थितीत. कितीही काही समोर वादळ आली तरी मला करायचंय असं. हे फार फार महत्वाचा, म्हणजे मी माझ्या ग्रँडमास्टरच्या प्रवासाचं हे सांगते की मी थोडी डळमळीत होते, पण मी इतका फर्म डिसिजन घेतलाय की मला करायचंच आहे ऍट एनी कॉस्ट असं. तर त्यामुळे ही जी पॉवर आहे ना आपल्याकडे, डिसिजन पॉवर, ही मेडिटेशनमुळे येते. त्याच्यानंतर मॅडमनी जे आता चक्रांचे मेडिटेशन दिलेले आहेत ते इतके सुपर आहेत. त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की त्याच्याने बरंचसं काही आपले म्हणजे जे काही आहेत शरीरातील व्याधी म्हणा, टेन्शन्स म्हणा, सगळे दूर होतात. कारण हार्ट चक्र ओपन झाल्यानंतर आनंदी आनंद हे अनुभवता येतं की खरोखरीच आपल्याला दुसऱ्यांबद्दल रागच येत नाही. आता असंच व्हायला लागलंय की नाही राग येत कोणाबद्दल, कोणी काही बोलो राग येत नाही. हे फार फार बदल रेकीमध्ये येतात आणि ही रेकी प्रत्येकाने शिकायला पाहिजेच आहे. यातच मी माझं म्हणजे मी तर मॅडमला सांगितलेलं आहे की माझा पुढचा सुद्धा प्रवास सगळा रेकी सोबतच असणार आहे. ग्रँडमास्टर नंतर सुद्धा मला खूप इंटरेस्ट आहे की मी याच्यात ऍज अ माझं करिअर चूज करणार आहे. आम्ही सांगितलेलं आहे मॅडमला. तर त्यामुळे
खरोखरी खूप सुंदर अनुभव आहेत. सगळ्यांनी यावं रेकीमध्ये, याचा अनुभव घ्यावा. कारण आंबा गोड आहे, साखर गोड आहे, हे खाल्ल्याशिवाय नाही कळत. जो खाईल त्यालाच कळतं. तर त्यामुळे या सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतरच कळतं की आपण का यायला पाहिजे रेकीमध्ये. तर खरंच मॅडम तुमचे तर खरंच खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडाचे धन्यवाद. या युनिव्हर्सचे खरंच खूप धन्यवाद. तुमच्या ब्युटीनेस बद्दल काय सांगशाल? मला तो रोज वाढताना दिसतोय. खरं सांगा, खरं सांगा. सेल्फी चॅलेंज थोडा फरक पडलाय. खूप जास्त दिसतोय. हा. आणि मी फेशियल वगैरे काही केलेलं नाहीये. मेडिटेशन हेच फेशियल. त्यामुळे मला स्वतःला अनुभव आलाय. माझं वजन कमी झालंय मॅडम, 5 किलोनी. वाव. म्हणजे मला वजन अरे कमी करायचं होतं आपोआपच. तरी मी अजून चालायला वगैरे जात नाही, पण सकाळच्या मेडिटेशनचा खूप जास्त इफेक्ट होतोय, पहाटे 5च्या मेडिटेशनचा. त्यांनी खरंच चेहऱ्यावर ग्लो येतो. त्या मेडिटेशननी भरपूर इफेक्ट होतोय आपल्या सगळ्यात पूर्ण सर्वांगीण विकास होतो मेडिटेशनमुळे. खूप आणि छान. छान आहे. त्यामुळे धन्यवाद मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. छान छान छान. मस्त. ब्रह्मांडाचे धन्यवाद. मानसी आता दुसऱ्या कोणाची आता करण करण गुटकरकडे जाते मी, आहे ना? बरोबर म्हटलं ना मानसी? हा. कारण मागच्या वेळेस तुम्हाला शेअरिंगची संधी नाही मिळाली, यावेळेस तुम्हाला संधी. आणि आता ज्यांना ज्यांना शेअरिंग करायचे त्यांनी हँड राईज करा. ओके. कारण मग आपल्याला मेडिटेशन आत्मा पण नमस्ते सर्वांना. मेडिटेशन घ्यायचंय, परत मॅडमना तुमच्या पण आणि आत्मा कुठे जायचंय. नमस्ते. बोलो. हं. आत्मा नमस्ते सर्वांना. माझ्यामध्ये तर खूपच बदल झालाय. मी ग्रँड मास्टर झाली आहे. आणि मानसी ताईने सांगितलं ना, वादळे येतात पण त्या वादळे जिंकण्याचा आपल्यामध्ये धैर्य आलं आहे माझ्यामध्ये. तर हे खूप असे म्हणजे खूप हुशार झाली आहे. खूप मला असं काय वाटतच नाही बाबा आता मी कसं करू काय करू रेकीच्या आधी असं वाटत राहायचं. पण आता काहीच नाही वाटत मला. मी खूप आनंदी आहे. आणि वादळांचं काहीच वाटत नाही आता. आणि पैशांचं म्हणजे पैशांचं काहीच नाही. पैसे आहे बरोबर सगळं, म्हणजे चिंताच वाटत नाही कसली. सगळं व्यवस्थित होणार आहे. आधीच सगळी सोय होते रेकीत आल्यामुळे. पैशाची तर कमतरताच येत नाही. म्हणजे पहिलं कसं वाटायचं रेकीच्या आधी की बाबा कसं होणार, कसं हे होणार. ते आता काहीच चिंता नाहीये. आधीच सगळी सोय झालेली आहे रेकीत उतरल्यावर. पैशाची चिंता भासतच नाहीये. आणि आरोग्याचं म्हणजे आरोग्य खूपच सुधारलंय. डॉक्टरकडे जायची गरजच नाही मला. माझं पण म्हणजे औषधं वगैरे बीपीची गोळी वगैरे बंदच झाली आहे समजा. मला काही त्रास होत नाही. पहिला मला चालताना असं गरगरल्यासारखं व्हायचं. मी पडते की काय असं वाटायचं. ते माझे प्रॉब्लेम आपणच निघून गेले. म्हणजे त्या लक्षातच आलं नाही माझं की एवढे मला प्रॉब्लेम होते. पाठी ओळून बघितल्यावर वाटतं की अरे मला हे सगळं होतं आणि माझं आता पूर्ण बंद झालं. पण मला खूप खूप तसे अनुभव चांगले चांगले आले आहेत. सगळे शेअर करायला सांगते वेळी लक्षात येत नाही, तर थोडक्यात सांगितलं मी. खूप छान अनुभव आहेत आणि मी खुश आहे, आनंदी आहे. कोण काय बोललं तर पण आता राग येत नाही. तर पहिला कसा राग यायचा, तो रागच निघून जायचा नाही. आता रागच येत नाही. कोणी काही बोला, त्याच्याकडे लक्षच नाही राहत. खूप आनंदी आहे. थँक्यू थँक्यू रेखीचे धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. खूप आवाज येत सुंदर, नाहीये मॅडम मला. खूप हा. सुंदर, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मविश्वास खूप वाढवला आहे मानसी तुम्ही. छान. हा. खास. बहुत बढिया. छान छान. कोणाला शेअरिंग करायचंय? हातवर करा. नवीन अनुभव जमा करून ठेवा. ज्ञानदेव दादा, मी तुमच्याकडे येते गीतांजली नंतर. आमच्या ज्ञानदेव दादाकडे प्रत्येक वेळेस नवा अनुभव असतो. माहित आहे ना सगळ्यांना? हा. म्हणजे आता लेटेस्ट अनुभव दादा प्रत्येक वेळेस शेअर करत असतात. बोला गीतांजली. कमी वेळ मिळेल, कमी वेळ मिळेल. तुम्हाला स्पेशल अनुभव शेअर करायचा आहे.
माझा तर मी एक अनुभव सांगेन की जसं तर सगळ्यांनी सांगितलं शारीरिक बदल हे तर सगळं तर आहेच जे मी आधी पण शेअर केलंय. पण एक असं आहे की मला असं वाटतं की ग्रँडमास्टर केल्यानंतर जगायचं कसं ते जास्त अधिक चांगलं समजलं की कसं जगलं पाहिजे होतं पहिल्यापासून आणि आताही पुढे. ते एक आहे. दुसरं म्हणजे स्वीकाराचा भाव खूप वाढला की जी आहे परिस्थिती ती कशी स्वीकारायची आणि त्यातून कसं पुढे जायचं हे खूप कळलं. अं, अं, बाकी सगळं जे काय आहे त्याच्या बाबतीत म्हणजे पैसे, आरोग्य, सगळं नातेसंबंध त्याच्या व्यतिरिक्त मी सांगते ते तर सगळं आहेच. पण येस. परिस्थितीचा स्वीकार करणं, आपल्या आयुष्याचा स्वीकार करणे, आपण जे करतोय, जे काय आहे त्याचा स्वीकार करणं खूप छान समजलं ग्रँडमास्टर केल्यानंतर. येस. आणि आता एक अजून मला एक जाणवतं की काही काही जण असे म्हणजे आपण ज्या जे काही काम करत असतो कधीतरी आपण बरेच लोक आपल्याकडे येतात जातात बोलतात तर काही काही वेळा लोक फार असे चिडलेले असतात इथून एखाद दुसरं वाक्य चिडून चिडून बोलतात पण त्यांचं तिसरं वाक्य आपोआप शांत झालेलं असतं आपल्याला काही बोलावंच लागत नाही त्या मेडिटेशनमुळे आपल्या त्या रेकीमुळे ना त्यांच्यावरती आपण काहीही न बोलता पण प्रभाव पडतो असं मला जाणवायला लागलं. आणि आत्मा आणि नमस्ते. एखाद्या वेळेस आपण चिडलो तरी समोरचे लोक ऍडजस्ट करतात थोडस आपल्याला. त्यांना माहिती आहे हे चिडके हो नाहीयेत. हो. आज काहीतरी आत्मा मोठं झालं नमस्ते. म्हणून हे चिडत असतील. अच्छा, गीतांजली, मी असं म्हणत होती आपण एका स्पेशल कारणासाठी रेकी शिकायला आले होतात. ओके. तर हो आपण सर्वांना सांगूया की रेकी मार्ग कसा दाखवते आणि त्या स्पेशल नाव न घेता सांगा की बाबा, नाव आणि ओळख न देता सांगा की त्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा ऊर्जेने कशी मदत केली. हा. कारण कसं माझ्या आहे, नात्यातली एका शेअरिंगमुळे अनेक लोकांना मे बी एखाद्या स्पेशल अशा व्यक्ती असतील की बाबा त्यांना असा कुठला स्पेशल प्रॉब्लेम आहे. हम्म, तर आपण माझ्या नात्यातल्या एका मुलीला युरिनचा प्रॉब्लेम होता तिला वारंवार इन्फेक्शन व्हायचे आणि तिचा एक मसल काम करत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे तिला तिला त्यातून तिची काही सुटका होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं होतं अनेक हॉस्पिटल्समध्ये फिरलेली होती खूप झालेलं होतं आणि मग तिच्यासाठी म्हणून आम्ही ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन शोधत होतो की काय होऊ शकतं हिलिंग प्रोसेसमध्ये किंवा जर सर्वसाधारणपणे औषधाने जर बरं होत नाहीये तर इतर काही मार्ग आहेत का बरे व्हायचे तर त्यातून मग शोधता शोधता मॅडम सापडल्या मग आम्ही रेकीमध्ये आलो मी आले तिची आई आली आम्ही तिला हिलिंग द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर असं जाणवलं की तिला जे काही डॉक्टरांनी सांगितलं होतं ते तर बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं होतं पण तिला तिच्याच घराजवळ जे आम्ही 4 वर्ष शोधत होतो तर डॉक्टर नव्हते मिळत पण तिला तिच्या घराजवळच एक डॉक्टर मिळाले की ज्यांनी तिला विश्वास दिलाय की तुला या परिस्थितीतून तू बाहेर निघशील आणि गेल्या 1-1.5 महिन्यात ती तिच्या डिप्रेशन मधून पूर्ण बाहेर आलीये तिला उपचार मिळाले त्याच्यामुळे ती त्या परिस्थितीतून पण आलीये तर अशा पण काही परिस्थिती असतात की जे मेडिकली नाही होत पॉसिबल आणि त्याला रेकीने थोडासा तरी एक सपोर्ट मिळतो आणि हळूहळू जीवन बदलतं म्हणजे मी नाही म्हणत बरोबर. की पूर्णपणे उपचार मिळाला किंवा बरी झाली पण तिचं आयुष्य बदललं की त्याच्यामुळे ती ज्या परिस्थितीमध्ये होती त्या परिस्थितीपेक्षा ती उठून आता ती नोकरी करते ती स्वतःला सांभाळून ती स्वतःचं जे काय तिची स्थिती आहे ती सांभाळून ती नोकरी करते पुढचं शिक्षण घेते आणि तिला असेही डॉक्टर मिळालेत की ज्यांनी तिला विश्वास दिलाय की ती या परिस्थितीतून पूर्णपणे बाहेर निघेल आणि ह्याला वेळ लागेल मी काय असं नाही म्हणत की लगेच झालं जादू झाली प्रोसेस आहे आणि आम्ही त्या प्रोसेसला फॉलो करतोय आणि नक्कीच फरक पडलेला आहे तर त्यामुळे ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद आणि खरंच जर असं काही प्रॉब्लेम असेल कोणाला तर त्याने खरंच एक प्रयत्न करून बघावा की रेकीमध्ये येऊन अं, तो मार्ग एक घेऊन बघावा त्यात चुकीचं काहीच नाही वाईट काहीच नाही उत्तम होता बाकी जेव्हा आपल्या आयुष्यातले इतर आयाम जे इतर बाजू आपल्या जेव्हा स्ट्रॉंग होतात बदलतात त्यावेळी आपल्याला मार्ग मिळत जातात हा माझा अनुभव आहे तिच्या बाबतीतला पण येस. जसं की बाबा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडल्यानंतर आजार नाही आपण दुरुस्त करू शकलो, कारण ती एक वेगळी प्रोसेस आहे. नक्कीच. पण ना ती ती बेबी ती मुलगी आहे ना, स्वतः मेडिटेशन नव्हती करत. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तिने स्वतः मेडिटेशन केलं असतं तर ती गीतांजली, तिने जर अजूनही स्वतः मेडिटेशन केलं आणि डॉक्टरची ट्रीटमेंट, जसं आपण म्हणतो ना, ती लॉंग प्रोसेस आहे, ती हो लॉंग प्रोसेस शॉर्ट होईल ना, तुम्हाला आणि तिला पण कळणार नाही. हो आता आम्ही अनुभव घेतलाय ना तर आम्ही तिला अगदी चांगल्या प्रकारे सांगू शकतो की हो खरंच आहे ती पण आता हं, अनुभव घेते लहान हं, मुलं किंवा म्हणजे तिच्या वयाची मुलं जी टीनेजर्स असतात ती असं आपण सांगितलं आणि ऐकलं असं नाही करत आणि जर हं. मलाच माहिती नव्हतं तर मी तिला कसं कन्व्हिन्स करणार होते आता मी तिला स्ट्रॉंगली कन्व्हिन्स करू शकते की हा आहे त्यात
आणि तिलाही आता फरक वाटतोय, तर ती नक्कीच येईल, ती करेलच. येस, 100%. तो आता बघा, मी जाणून गीतांजली ताईंना तो एक अनुभव शेअर करायला सांगितला. या मागचं कारण काय, कधी कधी आजारांवर इलाज जरी रेकी थ्रू प्रॉपर एकदम झाला नाहीये, कारण काय, मोठा आजार आहे, तर मोठ्या आजारामध्ये हिलिंग देत असताना पहिल्या हिलिंग पासून सूक्ष्म 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 पायरी चढत गेली जाते. ओके, हळूहळू. मला वाटते त्यांनी त्यांच्या मुलीला त्यांच्या आईने हिलिंग दिली, त्यानंतर त्या म्हणत की मॅडम आता तिला बऱ्यापैकी बरं वाटते, शांत हो. वाटते. मुळात एक दिवस हिलिंग दिल्यानंतर तिला थोडा जास्त त्रास झाला होता, पण कधी कधी असं होतं की एखाद्या वेळेस तो होणारा त्रासही कामाचा असतो, कारण त्यानंतर दुसऱ्या दिवस पासून तिला त्रास खूप कमी 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 त्या गोष्टीचा झाला. आणि अधिक महत्वाचं म्हणजे काय, तर त्या प्रोसेसमध्ये त्यांना अधिक योग्य डॉक्टर मिळाले, योग्य मार्गदर्शक, योग्य गाईड मिळालं. ओके, ज्यांनी की कुठेतरी जे 5 वर्षापासून होत नव्हतं ते त्या एका महिन्याच्या आतमध्ये झालं. लक्षात येते का? म्हणजे रे की तुम्हाला योग्य मार्ग, योग्य व्यक्तीपर्यंत, योग्य ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य झालं ऊर्जे थ्रू. आणि आता ऊर्जा आणि ते नक्कीच पुढच्या काही दिवसामध्ये अधिक चांगला रिझल्ट आपल्याला बघता येणार. बघा, लक्षात असू द्या, टीनेजर्स, मुलगी मुलगा किंवा काही गोष्टी आहे, अगदी आपण नाव जाहीर करू शकत नाही, अगदी आपण ना खूप साऱ्या गोष्टी नाही सांगू शकत, आहे की नाही. जे ते माझ्यासोबत शेअर करतात, जे आता मावशीसोबत जे काही नात्यामध्ये अधिक कोणी असतील, मामा मावशी जे काही आहे त्यांच्यासोबत शेअर करू शकतात, ते अगदी जाहीर आपण बोलू शकतो का कुठल्याही गोष्टीवर? नाही ना, आहे की नाही. तेथे आपल्याला फक्त विश्वास ठेवावा लागेल. पण एवढं मात्र आपण सांगू की प्रॉब्लेम कुठलाही असू देत, जेव्हा प्राणशक्ती शरीरामधील वाढते, वैज्ञानिक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन, मानसशास्त्रीय दृष्टिकोन, जेव्हा प्राणशक्ती शरीरामधील वाढते, तेव्हा त्या आजारामधून मुक्तता होण्याची संधी दिवसेंदिवस वाढत जाते, शक्यता वाढत जाते, त्या आजाराशी लढण्याची, त्या शरीराची, त्या मनाची तयारी होते आणि आपोआप हिलिंग पॉवर वाढून आपल्याला रिझल्ट येतो. काही जादूबिदू नाहीये. आणि त्या आजाराचे जे परिणाम होतात आयुष्यावरती, त्याच्यात तर बदल झालाच आहे ना. येस, तो तर समोर दृश्य स्वरूपातला बदल तर आहेच. बरोबर. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान, खूप छान. ज्ञानदेव दादा आहे का आत्मा नावावर? नमस्ते. आत्मा नमस्ते, चला बोला. आहे बघा, माझे दादा होच सांगणार. माईक सुरू करा. माईक सुरू, माईक सुरू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, रेकीमध्ये आल्यानंतर बरंच आर्थिक, मानसिक, शारीरिक जवळपास सगळे त्याच्यामधून बाहेर पडलो मी. आता म्हणजे कुठलं काही जरी असलं तरी आपण एक मनात जर ठेवलं बो हे काम व्हायला पाहिजे आणि सकाळी रेकी देऊन टाकायचे, ते होणारच आहे. हे मात्र 100% खरं आहे. कुठलं असू द्या, साध्या साध्या गोष्टीला आपण जरी केलं तरी ते काम निश्चितपणे होत आहे. आत्ता 2 दिवसापूर्वी 2 नाही 8 दिवस झाले असते तुम्हाला मी फोन केला होता मला वाटतं. ते आमच्या शिक्षकांना ते वरून पडले आणि त्यांना ते पायाला लागलं. पायाला लागल्यानंतर ते मी त्यांना पाहिलं, पट्टी वगैरे त्यांनी पायाला बांधली. मी म्हटलं तुम्हाला म्हणजे असं रक्त वगैरे काही निघलंय का? ते म्हण नाही, पण मला चालता येत नाही म्हणे अजिबात, कारण ते एकदम लंगडत चालत होते. आणि त्यांचं आणि माझं अंतर थोडंसं कसं. मी म्हटलं तुम्हाला देऊ का? ते म्हणले काय? ते अगोदर मला हसले ते म्हणे काहीतरी जादू वगैरे काही करता का काय असं काही, म्हणजे बरेचसे बोलले. मी म्हणलं तुम्ही तर एकदा मी देतोय तू म्हणलंय करा. त्यांना दिवसातून 3 वेळेस रेके दिली आणि दुसऱ्या दिवशी मला म्हणले काहीच नाही, माझा पाय नाही, काहीच नाही, एकदम ओके झालं म्हणे. तुम्ही काय केलं? आणि मग त्यांना ते थोडस जाणवलं, असं कसं तरी जाणवलं थोडस. मी त्यांना 4 वेळेस फोन केला, मग एकदम त्यांचा पाय पण ओके झाला. आता ती पट्टी नाही, जी सूज होती पायाला ती एकदम कमी झाली, म्हणजे कमी म्हणजे लगेच राहिलीच नाही. म्हणजे असं खूप छान. बरंच. आणि घरातलं पण वातावरण एकदम चांगलंच आहे. आता याच्यामुळे काय झालं का सगळ्या परिवाराला वाटतं का आम्ही शिकवायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, कारण मुलींना शिकवायचं आहे, मॅडमला शिकवायचं आहे असं. नक्की. पण रेकीमध्ये 100% सगळे प्रश्न कुठलेही असो, काही मी स्वतः अनुभवलं, त्याच्यामुळं भीती मनातली गेली. काही असलं तरी रेखी जिंदाबाद असं. असं एकदम त्याच्यावर 100%. आणि जिंदाबाद. हो हो. खूप सुंदर, खूप छान.
नक्कीच आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आमची एक छोटी छोटी विद्यार्थिनी बोलते एक, हा तूच 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 तूच. आणि मग आपण मेडिटेशनला जाऊया. करा माईक सुरू. ज्यांना मेसेज आलेला आहे अनम्यूट अनम्यूट करायचा त्यांनी माईक सुरू करा. तुम्हीच बोला बिरांडे मॅडम. आत्मनमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. रविवारच्या सेशन मध्ये तुम्हाला शेअरिंगची संधी कधी मिळाली नव्हती. बोला बरं, ब्रह्मांड ऊर्जा रेकीने तुम्हाला काय काय बदल वाटतोय, काय शिकवलाय तुम्हाला ऊर्जेने? मॅम तर मी रेकी मध्ये मला माझ्या पप्पांनी जॉईन केलं. ते आता ग्रँड मास्टरला आहेत. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांच्या जे ग्रुपमध्ये किंवा रेकीमध्ये जे जॉईन झालेले आहेत तर त्यांना असं वाटत होतं की जर हे आम्हाला आधी भेटलं असतं तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो. त्यासाठी माझ्या पप्पांनी मला म्हणजे माझ्या लहान वयातच त्यांनी मला ह्या रेकीमध्ये जॉईन केलं. आणि मला माझा अनुभव असा आहे की माझा मॅथ सब्जेक्ट हा खूप वीक होता. आणि तर मी त्याच्यामध्ये म्हणजे असं की त्याच्यामध्ये मी ट्राय म्हणजे केक करायची, पण मी कसं युट्यूबला बघायचे आणि मला वाटायचं की हा मी आता बघितलंय तर मला जमणार आहे. पण मग मी ज्या वेळेस सॉल्व्ह करायला जायचे त्यावेळेस मला काहीच करायचं नाही. नंतरून मग मी रेकीमध्ये आल्यानंतर मला मॅमनी एक सांगितलं की तू ट्राय कर, तू स्वतः बघ काय कुठे चुकतंय वगैरे. मी तसं तसं करत गेले तर माझ्या मार्क्समध्ये खूप इन्क्रीज होत आहेत. आणि माझ्या पप्पांनी वगैरे माझा मॅथ सब्जेक्टचा किंवा इतर सब्जेक्टचाही रिझल्ट बघितला तर गेल्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस माझे मार्क्स खूप चांगले प्रकारे आले होते. आणि त्याच्यानंतरून मग मॅम मी जसं की आता मी ज्या वेळेस लर्निंगला मला आहे ना असं ज्या वेळेस मॅम मला काही शिकवायच्या त्यावेळेस माझी कॅपॅसिटी म्हणजे त्यांना रिपीट करायच्या त्या तर एकच गोष्ट त्या 3 वेळा सांगायच्या, पण मग मला त्या दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा सांगायच्या त्यावेळेस ती मला लिंक व्हायची. पण मग आता मॅम पहिल्यांदा त्यांना काय म्हटलं हे मला खूप चांगल्या प्रकारे कळतं. आणि मी ज्यावेळेस अभ्यासाला बसायच्या पहिले मी चार्ज करते. ज्यावेळेस माझी टेस्ट असते ना त्यावेळेस मी चार्ज करते. तर माझी कॅपॅसिटी म्हणजे मी एका क्वेश्चनला असे 6 मिनिट किंवा 7 मिनिटं असे घ्यायचे. ते माझे आता 3-4 मिनिटामध्ये लर्न होतात. आणि मी जे क्वेश्चन्स मी स्वतःला चार्ज केल्यानंतर म्हणते की हेच क्वेश्चन येणार आहे त्यांना, आणि खरंच ते तसंच येतं. आणि मला खूप अशा चांगल्या प्रकारे अनुभव आलाय. मी पहिले खूप म्हणजे आनंदी असायचे, पण आता खूप आनंद म्हणजे खूप हॅपीनेस आहे माझ्या आयुष्यामध्ये. आणि मला आहे ना खूप आनंद पण वाटतो आणि पॉझिटिव्हिटी पण आली. मला ब्रह्मांडी ऊर्जाने खूप खूप भरभरून दिला आणि मॅम सारख्या चांगल्या गुरुही भेटला आणि त्यांनी मला गाईड पण केलं. थँक्यू मॅम तुमचे पण आणि रेकीचे पण खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असे गोड गोड बाळ आमच्याकडे शिकायला येतात आहे ना, म्हणून खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. छोट्यांचं बोलणं ऐकून खूप आवडतं, कारण ती एक निरागसता, ते खरंच आहे. ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती खूप वाढते. खूप छान, मस्त. थँक्यू तुझ्या बाबांना, त्यांनी तुला या वयामध्ये ऊर्जेपर्यंत जोडलं, हो ना. हो मॅम, थँक्यू. आणि मी असं एवढ्या जणांमध्ये ना असं बोलायला खूप घाबरायची की मला समोरचा व्यक्ती काय म्हणेल की काय. आणि मला आता स्वतःहून मी म्हणजे बोलायचा प्रयत्न पण करते आणि कॉन्फिडंट वाटतं की माझ्यामध्ये पण काहीतरी म्हणजे स्किल आहे की मी ते बोलू शकते आणि समोरच्याला कोणाला पटेलही. म्हणून मग मी असं पहिले खूप घाबरायची. म्हणजे विचारू शकता तुम्ही की असं जास्त जणांमध्ये बोलायला वगैरे आवडायचं नाही. आणि आता मी तुमच्या एवढं सगळ्यांसमोर बोलू पण शकते. पण मग तू असं नाही सांगितलं ना, असा हात पण नाही केला की मला बोलायचंय. तुला जर एवढं बोलायचं होतं तर तू हात वर करायला पाहिजे होता ना. मॅम तुम्ही ते नाव वगैरे घेत होते ना, म्हटलं मग त्यांचं झाल्यानंतर लास्टला मी बोलेल असं होतं ते. ओके, हो म्हणजे तुझ्या मनामध्ये तू ठरवलं होतं की मला बोलायचं आहे. हो. खूप छान, मस्त. नक्कीच, मस्त छान.
यशस्वी व्हा. उद्या तुम्ही विद्यार्थी उद्या आम्हाला सांगणार आहे, आम्ही सांगूया तुम्ही मोठे झाल्यानंतर. आमच्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे हे विद्यार्थी हो ना मास्टर्स, असं म्हणशाल ना. जेव्हा तुम्ही तुमच्या जगामध्ये तुमचं विश्व निर्माण करणार आहात, तुमची एक स्पेशल ओळख निर्माण होणार आहे आणि खरोखर अगदी तुमच्याकडे बघून आदर्श वाटावा असे तुम्ही होणार आहात. खूप ते तो वेळ आहे त्या गोष्टीला अजून, एवढं मात्र नक्की. कारण आता आपण तो पाया रचतो आहे, विद्यार्थ्यांच्या स्पेशल बॅचेस मध्ये स्पेशल पाया रचला जात आहे, की नवीन विद्यार्थी घडवल्या जात आहेत आणि हे विद्यार्थी उद्या भविष्य घडवणार आहेत. आणि बघूया कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपले मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी नक्कीच त्या त्या शाळेचं ते एफर्ट असणारच आहेत, पण ऊर्जेसोबत जोडल्यामुळे स्पेशल तयार झालेले लक्षातच येतील. त्या गोष्टीला वेळ आहे, पण नक्की प्रवास मात्र खूप वेगळा असणार आहे, एवढं सांगते. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू बेटा, थँक्यू. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, व्यक्तिमत्व विकास घडवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळवा, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, व्यक्तिमत्व विकास घडवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, स्थिरत्व आणा, आरोग्य संपन्नता आणा, आर्थिक संपन्नता आणा, नाते संबंध समृद्ध बनवा, स्वतःच काय म्हणूया व्यक्तिमत्व घडवा, इतरांना देण्यासाठी इतरांच्या आयुष्यात मार्गदर्शक बना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, जुनी अडले सर्व कामे करून घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा. एक एक जण हसतो आहे. यस, रेखी सोबत जुळा, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते मिळवा. फक्त काय, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. यस, या नंबरवर आपण संपर्क करू शकता. 2 मे 2025 पासून नवीन बॅच सुरू होत आहे. वेळ असणार आहे संध्याकाळी 7. ओके, ज्या सन्माननीय सदस्यांना या बॅचला जॉईन व्हायचं आहे, 7 वाजून 7:50 7:50 पर्यंत ही बॅच राहणार आहे. या बॅचला या, सर्वांगीण विकास घडवून आणा. ग्रुप जॉईन करा, ग्रुपला छान डिटेल्स माहिती तुम्हाला मिळणार आहे. आत्मा नमस्ते. आता आपण छान मनी मेडिटेशन करणार आहे. मागच्या वेळेस सुद्धा तुम्हाला छान मनी मेडिटेशन मिळालं होतं, यावेळेस सुद्धा आपल्याला मिळणार आहे. फक्त मोठ्या प्रेमाने विनंती करते, मॅडम मेडिटेशनची रेकॉर्डिंग द्या. सॉरी, ते नाही होणार. आमच्यासोबत या, मेडिटेशन करा, भरभरून आनंद घ्या, ऊर्जावान व्हा, एवढं मी सांगेल. ओके, कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. मात्र आता रेकॉर्डिंग थांबवते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. बोलली मी एवढ्या वेळची, 2 तास बोलले मी आणि थकले तुम्ही, असं कसं होऊ शकते? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. 2 तारखेला मॅडम जी बॅचेस आहे, तर ते मुलीला बसायला जमत आहे मुलीला, 12वीला आहे वर्षी. विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये बसू, विद्यार्थ्यांना किंवा मोठ्यांच्या बॅच मध्ये बसता तरी चालेल, काय अडचण नाही. बघूया. ओके, बसून टाकूया. हा, चला. आत्मा नमस्ते. विद्यार्थी, छोटे विद्यार्थी असतील 10वी पर्यंतचे, त्यांच्यासाठी वेगळी बॅच असेल. ओके, मोठ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा बाकी वेगळी बॅच असेल. त्या मागचे कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा रेकी शिकत असतो तेव्हा अनेक विषयाला टच करतो, आहे ना. तर ते जे काही सगळ्या स्ट्रगल किंवा काही गोष्टी आहेत, ते विद्यार्थ्यांना नाही आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या पुरता अभ्यासक्रम तयार आहे. ओके, त्यांच्यासाठी छोटे छोटे मेडिटेशन आहे. आता तुमची मुलगी मोठी आहे, तर ती मोठे मेडिटेशन करू शकते, आहे की नाही. छोटे मुलं आहे. आता ही आपली समृद्धी, काय हिचं नाव होतं, बिरांडे सरांची मुलगी, तर ही स्नेहल, तर ही स्नेहल लहान आहे. ओके, आणि मग या वयामध्ये मेडिटेशन करणं थोडस जीवावर येतं. तर मग त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अगदी अगदी सुरुवातीला 5 मिनिटाचं
मग 9 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, 25 मिनिटाचं, मॅक्झिमम 21-22 का ग, असे मेडिटेशन स्पेशली तयार केले आहेत. मग आणि यांना ज्या दिवशी जेवढा असा वेळ मिळेल तेवढंच मग त्यांना ते मेडिटेशन असेल किंवा जेव्हा जशी गरज असेल ते मेडिटेशन करतील आणि जातील. अशा त्यांना ते छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या, म्हणजे त्यांच्या उपयोगाच्या गोष्टी शिकवल्या. मोठ्यांना सगळ्या गोष्टी आहे आपला अभ्यासक्रम, हो की नाही? खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना.